बलदेव जय सुभद्रा जय नीलाचलधार जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचलधार जय जगन्नाथ जय बलदेव जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल सुभद्रा जय नीलाचल जय जगन्नाथ जय बलदेव जगन्नाथ जय बलदेव जय जगन्नाथ जय बलदेव जगन्नाथ जय बलदेव जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचल जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचल जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचल जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय नीलाचल जय जगन्नाथ जय बलदेव जय जगन्नाथ जय बलदेव जय जगन्नाथ जय बलदेव जय जगन्नाथ जय बलदेव जय नीलाचल जय नीलाचल हरि 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 जय सुभद्रा जय नीलाचल सुभद्रा जय नीलाचल हरि 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 जय सुभद्रा जय नीलाचल जय सुभद्रा जय नीलाचल जगन्नाथ जगन्नाथ जय 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 जगन्नाथ हरि बोल 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 जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ हरि बोल 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 पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय जगन्नाथ भगवान की जय। आजच्या कथेच्या सत्राच्या आरंभी पूज्य श्री महाराजांचं पूजन तथा ग्रंथपूजन होणार आहे। मी आदरणीय श्री पियू कुलकर्णी सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन पूज्य श्री महाराजांचं पूजन तथा ग्रंथपूजन करावं। भाविकांना दररोज याबाबतीत सूचना दिली जाते परंतु अजूनही त्याचं पालन होत नाहीये। आपल्या कथा मंडपाच्या परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला दिसतोय। आपण इथली स्वच्छता सांभाळणं ही आपलीच जबाबदारी आहे।
त्यामुळे सर्वांना पुन्हा पुन्हा विनम्रपणे प्रार्थना आहे, कृपया आपण काही खाल्लं असेल तर त्याचा कचरा इथे कथा मंडपात, कथा परिसरात आणि कुठेच इतरत्र कुठेही बाहेर टाकू नये. डस्टबिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे जागोजागी, त्याच ठिकाणी आपला कचरा टाकावा ही सर्वांना विनम्र प्रार्थना आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरि महाराज की जय. जगन्नाथ भगवान की जय. जगन्नाथाष्टकाचं पठण आपण सर्वजण मिळून करणार आहोत. अथ श्री जगन्नाथाष्टकम्. कदाचित् कालिन्दी तट विपिन संगीत कवरो मृदा गोपी नारी वदन कमलास्वाद मधुपः रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चितपदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. भुजे सव्ये वेणु शिरसि शिखपिञ्छं कटितटे दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते सदा श्रीमद्वृन्दावन सति लीला परिचयो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. महाम्भोधे सीरे कनकरुचिरे नीलशिखरे वसन् प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थः सकल सुरसेवावसरदो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. कृपापारावारः सजल जलदश्रेणि रुचिरो रमावाणी सोमस्फुरदवलपद्मोद्भवमुखैः सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. रथारूढो गच्छन् पथिमिलित भूदेव पटलैः स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः दया सिन्धुर्बन्धु सकल जगतां सिन्धुसुतया. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. परब्रह्मा पीडा कुवलयदलोत्फुल्लनयनो निवासी नीलाद्रौ निहित चरणो नन्दशिरसि रसानन्दो राधा सरसवपुरालिङ्गन सुखो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. न वै प्रार्थ्यं राज्यं न च कनकां भोगविभवम् न याचेऽहं राम्यां निखिलजनकाम्यां वरवधूं. सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे.
हरत्वं संसारं धृततरमसारं सुरपते हरत्वं पापानां विततिमपरां यादवपते अहो दीनानाथं निहितमचलं निश्चितपदम् जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं श्रीजगन्नाथाष्टकं सम्पूर्णम् अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्भान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः नामस्मरणसक्ताय आनन्दाविष्टचेतसे चक्रीभरणनिष्ठाय गुण्डाख्यगुरवे नमः इहामुत्रार्थफलद भोगवैराग्यरूपिणे क्षमाद्वैश्वर्ययुक्ताय गुण्डाख्यगुरवे नमः सदा सन्तुष्टमनसे शान्तिसौख्ययुताय च अयाचितान्नतुष्टाय गुण्डाख्यगुरवे नमः पाण्डुरङ्गक्षेत्रयात्राकारिणे प्रतिवत्सरे सद्दर्शनप्रमोदाय गुण्डाख्यगुरवे नमः आनन्दाब्धिनिमग्नाय स्वकीयानन्ददायिने शिष्यमन्त्रोपदेष्टे गुण्डाख्यगुरवे नमः तटाकसन्निधौ देवग्रामान्तिकनिवासिने सविरामार्यधाम्ने ते गुण्डाख्यगुरवे नमः चूडामणिपदाम्भोजलीनहृद्भ्रमराय च परतापप्रभेदाय गुण्डाख्यगुरवे नमः गुण्डाष्टकं पठे नित्यं मनुजो भक्तिसंयुतः सुदृढं निश्चयं कृत्वा सर्वान् कामान् वाप्नुयात् इति श्रीमदनन्तशास्त्री विरचितं श्रीगुण्डाष्टकम् पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुण्डा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय श्री जगन्नाथ भगवान की जय। ओम नमो परमहंसा स्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने यदक्षरमनाख्येयम् आनन्दम् अज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये श्री जगन्नाथाच्या बलरामदादा आणि सुभद्रेच्या चरित्र चिंतनाकरता आपण एकत्रित आलो आहोत. भगवंताचं संतांचं चरित्र हे कशाकरता ऐकायचं, ते तीर्थक्षेत्रामध्ये येऊन का ऐकायचं, याच्यामधून आपल्याला काय प्राप्त होणार, चरित्र म्हणजे काय असतं, कसं निर्माण होतं, कोणतं चरित्र ऐकण्यासारखं असतं, याचा विचार आपण करून आलो. बलरामदादांचं चरित्र काल आपण पाहिलं. सुभद्रेचं चरित्र आज आपल्याला पाहायचं आहे. रामायणाच्या अयोध्याकांडामध्ये असं म्हटलंय, कुलीनम अकुलीनम वा वीरम पुरुषमानिनम चारित्र्यमेव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम. अयोध्याकांड असं म्हणतं की माणूस कुलीन आहे, अकुलीन आहे, वीर आहे, मानी आहे, शुद्ध आहे, अशुद्ध आहे. त्या माणसाच्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं आहे, जे जे काही वाईट आहे, ते जगतासमोर व्यक्त होतं, ते त्याच्या चरित्रातून व्यक्त होत असतं. केवळ माणसाचंच आहे असं नाही, तर संतांचं सुद्धा चरित्र हेच भूषण असतं. हेही रामायणाने आपल्याला सांगितलं. संतश्चारित्र भूषणाः. संतांचे चरित्र हेच त्यांचं भूषण आहे. आपलं कुल काय, आपलं शील काय, आपण कुठे जन्माला येतो, या सगळ्या गोष्टी जरी जीवनामध्ये महत्त्वाच्या असल्या तरी या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट कालानंतर निवृत्त होत जातात. माणसाच्या मागे शिल्लक राहतं ते त्याचं चरित्र शिल्लक राहतं. तुकाराम महाराजांनी या संबंधामध्ये स्पष्टपणाने निर्देश करताना जे शब्द वापरलेत ते आपण पहा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती राहणं याचा अर्थ काय? चरित्र, उत्तम कीर्ती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण सांगतो उत्तमची हा शब्द देहली दीपन्यायानं दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची. माणसाचं मरण सरावं, तेही उत्तम रीतीनं सरावं. आणि मागे कीर्ती उरावी, ती उत्तम कीर्ती उरावी. कीर्ती कोणती, प्रसिद्धी कोणती, याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आपल्या माघारी लोकांनी आपली जी चर्चा करावी ती चांगली करावी. लोक आपल्या तोंडावर आपलं कौतुक करतात, आपल्याबद्दल चांगलं बोलतात, ही आपली कीर्ती नसते. लोक आपल्या माघारी काय बोलतात ती आपली कीर्ती असते. आपली पाठ फिरल्यानंतर तोंडावर सगळेच चांगलं बोलतात, कारण ते एक सौजन्य असतं, स्वाभाविक सौजन्य असतं. सहसा कोणी कुणाबद्दल वाईट बोलायला जात नाही. सौजन्यानं लोक बोलतात. प्रवचन फार चांगलं झालं, खरंय, लोक हे कबूल करतात, तोंडावर येऊन सांगतात, बोलतात, फार छान प्रवचन झालं. पण खरं प्रवचन कसं झालं हे ऐकायचं असेल तर श्रोते मंडपातून जाताना त्यांच्या मागून गुपचूप गेलं पाहिजे. तेव्हा कळतं प्रवचन कसं झालं. आपल्या माघारी लोक काय बोलतात हे महत्वाचं आहे. त्यामुळे चरित्र, मग तुकाराम महाराजांनी जे शब्द त्याकरता उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उरली पाहिजे आणि ती उत्तम असली पाहिजे, चांगली कीर्ती असली पाहिजे.
म्हणून काल आपण प्रमाण देऊन आलो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. चांगली कीर्ती भगवंतानी गावी, आपल्या कीर्तीचा विचार संतांकडून व्हावा. हे कशानं सिद्ध होईल? ही कीर्ती अशी कशी वाढेल? बर, कीर्ती वाढवण्याकरता आपल्याला जगायचंय का? नाही. आपली उत्तम कीर्ती वाढणं हा आपल्या शुद्ध चरित्राचा परिणाम आहे. कीर्ती वाढवण्याकरता चरित्र निर्माण करायचं नाही आहे. उत्तम चरित्र निर्मितीचा परिणाम म्हणून शुद्ध कीर्तीचं प्रसरण आहे. त्यामुळे माणसाची कीर्ती कशी राहते, कीर्ती मागे काय उरते, मरण किती चांगलं येतं. आपल्याकडे म्हणतात ना, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं मरण साधूचं चरित्र सांगून जात असतं. त्यांचं मरणही उत्तम रीतीनं येतं. माणसाने मरावं तर उत्तम रीतीनं मरावं, चांगल्या पद्धतीनं मरावं. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मेला, किती सुंदर. हातामध्ये ज्ञानेश्वरी आणि पसायदान म्हणता म्हणताच मेला, किती छान. माणसाच्या मरणाचा विचार करताना माणसाची दोनच मरणं प्रशस्त मानली आहेत. दोनच मरणं चांगली. एक देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. संपलं. दोनच चांगली मरण. मरणाचा विचार केला तर दोनच मरणं उत्तम. देवाचं नाव घेत घेत मरावं, उत्तम मरण. देशाचं रक्षण करताना मरावं, उत्तम मरण. मी थोडं पुढे बोलू मी आपल्याला. एकतर देवाचं नाव घेताना मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरावं. जर या दोन पद्धतीनं मरता येत नसेल तर मरणाच्या भानगडीत पडू नये. जाऊच नका त्याच्या वाट्याला. दोनच पद्धतीचं मरण चांगलं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची, साधू ओळखावा मरणी. मरताना तो कसा मरतो? सामान्यत्वानं इकडं तिकडे गेला आणि गाडी खाली आला नाही. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सांगतात, ते इंग्लंडला गेले. तिथल्या न्यायालयामध्ये त्यांनी खटला चालवला. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. त्यांचे सहाय्यक, स्वीय सहाय्यक त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या डोक्यामध्ये तोच विचार, देश स्वतंत्र झाला पाहिजे, आपलं स्वराज्य आपल्याला मिळालं पाहिजे, आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. दिवसभर तो विचार. न्यायालयात जायचे, आपली बाजू मांडायचे, दुसऱ्यांची बाजू, परपक्षाची बाजू खोडून काढायचे. तिथून यायचे. रस्त्यावरून चालताना सुद्धा त्यांचे हातवारे चाललेले असायचे, आपल्याच तंद्रीमध्ये असायचे. इकडं तिकडं देशकालाचं काही भान नाही. हातवारे करायचे, स्वतःशीच बोलायचे. इतक्या त्या विचारामध्ये गुंग असायचे. एके दिवशी त्यांच्या सहाय्यकाने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही असे रस्त्यावरून चालता, बेभान होऊन चालता, तुमचं लक्ष नसतं. आपण भारतात नाही आहोत, आपण परदेशात आहोत, इंग्लंडात आहोत. आपण इथले नियम असतात. रस्त्यावरून जाताना एखादी गाडी येईल, तुम्हाला धक्का लागेल, उडवून जाईल. थोडं भान ठेवून चाला ना तुम्ही. लागला गाडीचा धक्का, काही झालं तर? टिळकांनी त्यांना सांगितलं, सामान्य गाडी खाली चिरडून मरायला मी जन्माला आलो नाही, माझा देश स्वतंत्र करायला मी जन्माला आलो. ते
त्यांचं मरणही वेगळं असतं, त्यांचं मरणही अलौकिक असतं आणि त्या मरणानं त्यांची कीर्ती उरते, तीही अलौकिक स्वरूपाची असते. ज्याचं मरण विनासायास आहे आणि ज्याची कीर्ती निष्कलंक आहे ते चरित्र हे चरित्र म्हणण्याच्या योग्यतेचं असतं. साधा निकष लावायचा झाला तर चरित्राला एवढाच निकष लावता येतो. चरित्राचा निकष एवढाच आहे, ज्याचं मरण विनासायास आणि ज्याची कीर्ती निष्कलंक ते चरित्र चरित्र. मरणाला सायास पडले, चरित्राला कीर्तीला डाग लागला, याचा अर्थ ते चरित्र घडलं नाही. म्हणून आपण आपली जाती कोणती, आपलं कुल कोणतं, आपली परंपरा कोणती, आपला वर्ण कोणता, आपला आश्रम कोणता, आपला धर्म कोणता, आपला आहार, आपला विहार, या सगळ्याबद्दल भारतीय तत्वमीमांसेने भारतीय संस्कृतीने जो काटेकोरपणा दाखवला त्याचं कारण हे आहे की या सगळ्याचा परिणाम आमच्या चरित्र निर्मितीवर होतो. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत आपल्याकडे नियम आहेत. आहार कसा घ्यावा, कसा घेऊ नये, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, कसं चालावं, कसं बोलावं, कसं बसावं, मोठ्यांसमोर कसं बसावं, लहानांसमोर कसं बोलावं, लहानांबरोबर आपला व्यवहार कसा असावा, आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर आपला व्यवहार कसा असावा, आपल्या मोठ्यांबरोबर आपल्या अंतःकरणात आदर कसा असावा, आपल्या धर्म मर्यादा कोणत्या, कोणत्या काळामध्ये कोणता विचार केला पाहिजे, आपल्या वर्णाची बंधनं कोणती, आपल्या आश्रमाची बंधनं कोणती, आपली परंपरा आपल्याला काय सुचवते, काय सांगते, आपण कोणत्या कुलात जन्माला आलो याचा विचार करायला, वारंवार विचार करायला, या सगळ्याबद्दलचे शास्त्राचे नियम आहेत ना. काय खावं, काय खाऊ नये, कुठं खावं, कसं खावं, बसून खावं का उभं राहून खावं, हातात ताट घेऊन खावं का ताट जमिनीवर ठेवून खावं, ह्याचे नियम आहेत ना आपल्याकडे. कशा करता हे नियम घालून दिले? लोक म्हणतात तुमचं शास्त्र फार मध्ये मध्ये येतं, काही करू देत नाही. अरे काही करू देत नाही असं नाही, त्यांनी काही करू दिलं तर तुमचं चरित्र घडणार नाही याची चिंता आहे शास्त्राला. म्हणून आहे शास्त्र त्याची चिंता करतं की, म्हणून मनुस्मृतीचं हे विधान फार महत्वाचं आहे. एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्र जन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा, हे फार महत्वाचं आहे. त्या काळामध्ये सुद्धा मनूंना हे माहिती होतं की या जगतातल्या सर्व मानवांसमोर आदर्श चरित्राची स्थापना करणारा कोणीही चारित्र्य संपन्न व्यक्ती याच देशामध्ये जन्माला येऊ शकतो, अन्यत्र नाही. एतद्देश प्रसूतस्य, या देशात भारतीय संस्कृतीतलं चारित्र्य चिंतन, चरित्र चिंतन जे आहे तेच जगतासमोर आदर्श निर्माण करणार आहे कोणत्याही अर्थाने. म्हणून आपल्या चरित्रातून आपल्याला लोक म्हणतात, अहो तुम्ही शास्त्राची बंधनं घालून आम्हाला परतंत्र करता. नाही, उलट शास्त्राची बंधनं आमच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य निर्माण करतात. मी उलट बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल मला माहिती नाही. शास्त्राच्या बंधनाने आमचं स्वातंत्र्य जात नाही, ते बंधन नाही आहे. त्या बंधनात राहण्याने आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. कारण आम्ही चांगलं चरित्र निर्माण करू तर कुठल्या कुळात जन्माला यायचं याचा अधिकार आम्हाला मिळेल, स्वातंत्र्य आहे. कुणाच्या पोटी यावं हे आम्हाला आमच्या चरित्र निर्मितीतून जर ठरवता येणार आहे तर ती चरित्र निर्मिती, ते बंधन आम्ही शास्त्र बंधनात राहू तर आम्हाला ठरवता येईल की आम्हाला वारकऱ्याच्या पोटी यायचंय, आम्ही आमच्या अधिकारात वारकऱ्याच्या घरी जन्माला येऊ. आम्हाला श्रीमंताच्या घरी यायचंय का नाही यायचंय आम्हाला, आपण म्हणतो अरे हे सगळं प्रारब्धाने ठरतं, पण प्रारब्ध येतं कुठून? प्रारब्ध काय असं आभाळातून पडतं काय? व्यक्तीचं प्रारब्ध अचानक तुमच्या जीवनामध्ये अमुक प्रतिकूलता निर्माण झाली, तमुक अनुकूलता निर्माण झाली, हे प्रारब्ध आहे का? नाही. प्रारब्ध म्हणजे आपल्याच कर्माचा परिणाम आहे. प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपलीच कृती आहे, आपलीच चरित्र निर्मिती आहे.
योग वासिष्ठांनी प्रारब्धाची व्याख्या करताना हे आपल्याला स्पष्टपणाने सांगितलंय. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. दैव दैव म्हणजे काय? प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय असतं? नशीब 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 म्हणजे काय असतं? माणूस म्हणतो अचानक धनलाभ झाला. मी आपल्याला स्पष्ट सांगू, हे जग जर परमात्म्याने बनवलंय याच्यावर आपला विश्वास असेल, ऐका, हे जग जर परमात्म्याने बनवलंय आणि परमात्मा या जगताचं नियमन करतो यावर आपला विश्वास असेल तर या जगात अचानक असं काहीही घडत नाही. काहीही घडत नाही. हे सगळं नियोजित असंच घडतं. जर परमात्मा जगताचा कर्ता आणि नियामक आहे यावर विश्वास असेल तर अचानक धनलाभ झाला, अचानक काही होत नाही. अचानकच प्राण गेला, जात नाही. ठरलेला आहे म्हणून गेला. काही ध्यानी नाही मनी नाही, अचानकच गेला. तुमच्या आमच्या ध्यानी मनी नाही, त्याच्या मनी होतच. लक्षात घ्या. अचानक हा शब्द आपण वापरतो, त्याचा अर्थ काय, त्याच्या मर्यादा काय, त्याची व्याप्ती काय हे लक्षात घ्या. आपण मी म्हणतो अहो मला काही नाही, अचानकच धनलाभ झाला. अचानक होत नाही. तो धनलाभ व्हावा याच्याकरता माझ्याकडून काही पुरुषार्थ संपादन केला गेलाय. तो कदाचित मागच्या जन्मी असेल, तो कदाचित बालपणी असेल, तो कदाचित मागच्या अनेक जन्मापूर्वी असेल. पण प्रारब्ध ही संकल्पना अशी निर्माण होत नाही. आपल्याच कर्माचा, आपल्याला अज्ञात असलेला चिरकालापूर्वी केलेल्या कर्माचा अथवा अल्पकालीन कर्माचा जो परिणाम आम्हाला अज्ञात असतो तो आमच्या समोर आला की आम्हाला ते प्रारब्ध वाटत असतं. पुरुषार्थाने होणारी फलप्राप्ती, पुरुषार्थात फलप्राप्ती कधी, कोणता पुरुषार्थ कधी केलेला? देश काल वशात इह. या लोकामध्ये देश काल वशात जो पुरुषार्थ आपण गाजवतो त्या गाजवलेल्या पुरुषार्थाची फलप्राप्ती कधी होते? प्राप्ता चिरेण शीघ्रम वा. खूप कालानंतर किंवा लगेच जेव्हा आम्हाला प्राप्त होते तेव्हा त्याला दैव असं म्हटलं जातं. दैवम इति स्मृतः. याला दैव असं म्हटलं जातं. याला दैव म्हणजेच नशीब, म्हणजेच प्रारब्ध. प्राक्तन मराठीत संस्कृतात शब्द आहेत त्याला. ज्ञानोबराने त्याला शब्द वापरला प्राचीन. संस्कृतातही प्रारब्धाला प्राचीन असा शब्द आहे. प्राचीनाचे निबळे आली कृत्ये कुशला कुशले व्योमा अंगी जिराले आभाळी जैसी. ज्ञानोबरा बोलता प्राचीन. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ महाराजांचं वचन. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन शब्द नाथ महाराजांनी वापरला. प्रारब्ध असा त्याचा अर्थ. आमचंच कर्तृत्व आहे. चारित्र्य असा अचानक निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला मी थोडा विचार त्या संबंधामध्ये सांगितला. म्हणून आमच्याकडे ह्या सगळ्याला मर्यादा घातल्या आहेत. हो, कसं बसावं, कुठं बसावं, कुणी बसावं. जमिनीवर बसताना आपण कसं बसावं याचे नियम आहेत आपल्याकडे. आसन घेतल्याशिवाय बसायला परवानगी देत नाही शास्त्र. अशौचामध्ये फक्त त्याचा अपवाद आहे. एरवी जमिनीवर बसताना आपलं आसन आपल्या बरोबर असलं पाहिजे. आता आपण बसलो, आसनावर बसलो, खाली काही घातलेलं आहे. नुसत्या जमिनीवर बसायला शास्त्र परवानगी देत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यात मर्यादा पुन्हा त्यातल्या त्यात वेगळ्या आहेत. स्त्रियांचं कोणतं अंग पृथ्वीला लागावं आणि पुरुषांचं कोणतं अंग पृथ्वीला लागावं याची शास्त्राने मर्यादा. म्हणून स्त्रीला साष्टांग नमस्कार घालता येत नाही. तिने घालायचा नाही.
तिने गुडघे टेकून नमस्कार करायचा. 2 गुडघे, 2 तळवे, 1 कपाळ, 1 नाक जमिनीला लावायला स्त्रीला परवानगी देतं शास्त्र. पुरुष जसा साष्टांग नमस्कार घालून आपली छातीही जमिनीला लावतो तसा नमस्कार करायला स्त्रीला शास्त्र परवानगी देत नाही. मर्यादा आहेत, बंधन आहेत. आणि असं काही सांगितलं की पुन्हा मग मोर्चे येतात घरावर. बंधनं घातली, अमुकच झालं, तमुकच झालं, असंच बोलले. शास्त्राला बंधन घालायचं नाही. आपलं बंधनात राहणं हे आपल्या चारित्र्य निर्मितीचं मूळ कारण आहे. कारण बंधनात राहणं या शब्दाचा वेगळा अर्थ आपण विचारात घ्या. बंधनात राहणं म्हणजे आम्हाला बांधून टाकणं, आम्हाला काही करू नाही देणं, असं नाही आहे. बंधनात राहणं याचा शुद्ध अर्थ आहे प्रत्येक क्रिया करताना विवेक जागा ठेवणे. याचं नाव आहे आपल्याला प्राप्त होणारं बंधन. बंधन म्हणजे काय असतं? प्रत्येक क्रिया करताना विवेकानं त्या क्रियेचा विचार करणं, याला आम्ही जर बंधन म्हणत असू तर ते बंधन आम्हाला हवंय. दासगणू महाराजांचं एक पद आहे, विवेक निशिदिनी करा दादांनो, विवेक निशिदिनी करा. दासगणू महाराज म्हणतात, फार सुंदर पद, निशिदिनी विवेक करा. ब्रह्मलीन नारायण स्वरूप स्वामी वरदानंद भारती आप्पा म्हणायचे. म्हणून आपल्याकडे हे बंधनं घातले की नाही, उंबरठ्यावर शिंकू नका म्हणतात की नाही, दारात शिंकू नका. आता शिंक काय, दार बघून येते काय? दारात शिंकू नका. काय होतं त्याच्याने? मी सांगतो आता तुम्हाला प्रवचनात. दारात शिंकल्याने काय होतं सांगतो, ऐका. दारात शिंकल्याने काय होतं? काही होत नाही, काही होत नाही. दारात शिंकल्याने काय होतं? काही होत नसतं. पण आपण शिंकताना आपल्या समोर कोण उभा आहे? आपल्याच दाराच्या उंबरठ्यावर आपली थुंकी पडते. खोकताना तोंडावर खोकला आला, तोंडावर आपण हात ठेवतो. याला आपलं कारण आध्यात्मिक किंवा धर्मशास्त्रीय कारण काय असेल ते असेल, पण आपली थुंकी दुसऱ्यावर उडू नये याची काळजी आपण शिंकताना घ्यायची की घ्यायची नाही? घ्यावी ना. आपण सावध असलं पाहिजे ना. चारित्र्य निर्मिती काय आहे? आमच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये आमची असणारी सावधता, आमचा सावधपणा चारित्र्य निर्मिती करता महत्वाचा. आम्ही सावध असलं पाहिजे. आम्हाला खोकला आला, लगेच तोंडावर रुमाल धरता आला पाहिजे. आम्हाला तेवढा विवेक जागा पाहिजे. आम्हाला शिंक आली, पटकन आपलं तोंड खाली करून तोंडावर हात धरून रुमाल धरून निदान पुढच्या माणसाचं उपरणं तरी आपल्याला तोंडावर धरता आलं पाहिजे. चारित्र्य निर्मिती. सावध असलं पाहिजे ना. आपण काय करतो आहोत, आपण काय बोलतो आहोत आणि आपल्या करण्याचे आणि बोलण्याचे परिणाम समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणावर काय होतात आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला काय भोगावा लागणार आहे, या गोष्टीची जाणीव नित्य आपल्या बुद्धीमध्ये जिवंत असावी लागते. शास्त्र हे सांगतं आम्हाला बंधन घालत नाही. इकडे शिंकू नका, तिकडे तोंड करू नका, असं करू नका, तसं करू नका, असंच करा, तसंच करा. ही बंधनं नाही आहेत. शास्त्राने आम्हाला दिलेली सावधानता आहे. आमचं चरित्र घडावं ही शास्त्राची तळमळ आहे. म्हणून आहाराला नियम, विहाराला नियम, चालायला नियम, बसायला नियम, याचे नियम, त्याचे नियम, बोलायचे नियम, भाषेचे नियम, या सगळ्यातून चरित्र निर्मिती होत असते. आणि म्हणून आम्हाला या बंधनात सावधानतेत राहावं लागतं. हे जसं प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये, तसं परमार्थ सिद्धीला जातानाही आम्हाला सावध व्हावं लागतं. मी मागेही आपल्याला कदाचित बोललो असेल. आपण विचार करा ना, गीता काय सांगते आपल्याला? ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय.
काय असावं लागतं, ज्ञान कसं प्राप्त होतं, कोणाला प्राप्त होतं? 4था अध्याय गीतेचा, श्रद्धावान लभते ज्ञानम. पण कोणता श्रद्धावान? तत्परहा संयतेंद्रियः. तत्पर असणारा श्रद्धावान. तत्पर या शब्दाचा अर्थ काय? तत्पर, फार तत्परतेने माणूस गेला असं आपण म्हणतो. तत्पर या शब्दाचा अर्थ काय? आपण तत्पर असलं पाहिजे. तत्पर असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे? त्याचा सोपा अर्थ आपण सावध असलं पाहिजे एवढाच आहे. कारण परमात्मा कुणावर कधी कृपा करेल हे सांगता येत नाही. उपनिषदांनी सांगितलं असं ज्ञान कुणाला, आपण खूप ऐकलं म्हणून ज्ञान झालं, आपण अमुक केलं म्हणून ज्ञान झालं, आपण तमुक केलं म्हणून हे ज्ञान असं होत नाही. उपनिषदांनी स्पष्ट सांगितलंय, नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. प्रवचनानं आत्मा प्राप्त होत नाही, न मेधया. बुद्धिमानांनाच आत्मा प्राप्त होतो असं नाही आहे, बुद्धिमानांनाही प्राप्त होत नाही. बहुना श्रुतेनं, न खूप ऐकल्यामुळे आम्हाला ज्ञान झालं असं होत नाही. मग कशानं ज्ञान होतं? काही नाही, यमैवेश वृणते तेन लभ्या. उपनिषदांनी सांगितलं ज्ञान असं खूप ऐकल्याने, खूप अभ्यास केल्याने, खूप काही केल्याने, फार बुद्धी असल्याने, प्रवचन केल्याने हे आत्मा प्राप्त होत नाही. मग आत्मा कुणाला प्राप्त होतो? ज्याला आत्मा प्राप्त व्हावा अशी भगवंताची इच्छा आहे त्याला तो आत्मा प्राप्त होत असतो, दुसऱ्याला होत नाही. यमैवेश वृणते तेन लभ्या. त्यामुळे भगवंताची कृपा कुणावर कधी होईल माहित नाही, आम्ही सावध असलं पाहिजे. आमचा गलथानपणा, ते एका आंधळ्या माणसाची गोष्ट सांगतात. एक आंधळा मनुष्य होता, त्याला डोकं खाजवायची सवय, सारखं डोकं खाजवायचं. रस्त्यावर बसला होता. एकदा राजाची स्वारी त्या रस्त्याने निघाली. राजाने त्या आंधळ्याला पाहिलं, राजाला दया आली. दरिद्री आहे, आंधळा आहे. राजाने त्याला सांगितलं, तुम्ही दरबारात या, तुमचं दारिद्र्य घालवून देतो मी, तुम्हाला घरदार सगळं देतो, पण अगदी वेळेत उद्या दरबारात या. नाही आलात माझ्या डोक्यातून गेलं, मी काही करू शकत नाही. उद्या बरोबर 11 वाजता तुम्ही दरबारात या. निरोप गेला. तो म्हणाला ठीक आहे. आता आंधळा मनुष्य दरबारात जायला निघाला. त्याला काही दरबारचा रस्ता माहित नाही, राजवाड्याचा रस्ता माहित नाही. रस्त्यात निघाला. कोणाला तरी विचारलं, अहो रस्ता मला राजवाड्यात. आता लोक, अरे आंधळ्याला राजवाड्यात काय करायचं, उगीच जाऊन तिथं भीक मागत बसतो ना. एका माणसाने तरी दया आली म्हणून त्याला सांगितलं, पण मी काही तुम्हाला दरबारात घेऊन जाऊ शकत नाही, माझी मला कामं आहेत, उद्योग आहे, मी तुम्हाला दरबार ते राजवाडा जो आहे त्यांच्या भिंतीपर्यंत नेऊन पोचवतो. तर म्हणाला हरकत नाही, मला नुसतं भिंतीला हात लावून द्या, मी चाचपडत बरोबर दरवाजातून आत जाईल, काय एखादी प्रदक्षिणा होईल. ठीक आहे. याला डोकं खाजवायची सवय. तिथे गेला, चाचपडत निघाला. याचे दुर्दैव असं, नेमका दरवाजा आला की डोकं खाजवायचं आणि पुढे जायचं. पुन्हा भिंत लागली, पुन्हा दरवाजा येईपर्यंत चाचपडत यायचा. दरवाजा आला की नेमकं डोकं खाजवायचा. आपलं असं होत नसेल का? परमात्मा कृपा करायला तयार आहे आणि नेमकं कृपेच्या वेळेला आम्ही डोकं खाजवत बसतोय. नेमकी ती संधी. आम्ही तत्पर असलं पाहिजे. गीता बोलते आम्ही तत्पर असलं पाहिजे. आपण काल्याच्या प्रसंगामध्ये ऐकतो ना, शिंके लावियले दुरी होतो तिघांचे मी वरी, तुम्ही व्हारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. तुम्ही दोन्हीकडे व्हा आणि मुख पसरोनी व्हा. हे काय सांगणं आहे तुकोबारायांचं? भगवान बोलतात आपल्या गोपाळांना, तुम्ही तिघ एकत्र या, मी तिघांच्या वर चढतो. वर शिंक लावलेलं आहे, मी लोण्याचं मडकं फोडणार आहे. तुम्ही दोन बाजूला उभे राहा आणि मुख पसरोनी आ करून उभं राहा. का? कारण मी कुणाच्या तोंडात कधी वरून लोणी टाकेन हे सांगता येत नाही. आणि नेमकं माझं लोणी पडायचं आणि तुमचं तोंड मिटलेलं असायचं. आ करून उभे राहा याचा अर्थ परमार्थामध्ये सावध राहा. आपल्याला आपल्या कर्माने, आपल्याला आपल्या चिंतनाने, आपल्याला आपल्या श्रद्धेने, आपल्याला आपल्या समर्पणाने जे फळ प्राप्त होणार आहे
ते फळ कोणत्या काळी प्राप्त होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण सावध राहणं आवश्यक असतं. ही सावधानता ही शास्त्राला अपेक्षित आहे, म्हणून बंधन आहेत. बंधनं घातली की स्वाभाविकतेने मनुष्य सावध होतो. रांगेत चाला असं आपल्याला पोलीस सांगतात की नाही? कुठं कुठं आपण मंदिरात गेलो, तिथले कर्मचारी रांगेत चला, रांगेत चला, रांग सोडला तर बाहेर काढीन. मग असं सांगितल्यामुळे हे बंधन पडलं की नाही? आता रांग सोडायची नाही. मग मनुष्य सावधपणाने लक्षात ठेवून बरोबर रांगेत चालतो. मग रांगेत चाला नाही तर बाहेर काढीन हे बंधन चांगलं आहे का वाईट आहे? सांगा. चांगलंच आहे ना. का? कारण आम्ही सावधानतेनं नियम पाळतो आहोत म्हणून. तसंच आहे, शास्त्राची बंधनं आम्हाला परतंत्र करण्याकरता नाही आहेत. शास्त्राची बंधनं आमचं चारित्र्य घडवण्याकरता आहे. आमचं चरित्र चांगल्या अर्थाने निर्माण व्हावं याच्याकरता म्हणून कुलीनम अकुलीनम वा वीरम पुरुषमानिनम. रामायणाने आपल्याला सांगितलं. कळतं कशावरून? एकच कारण आहे, चारित्र्यमेव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम. म्हणून चरित्र निर्मितीचा विचार आपण थोडासा विस्ताराने अधिक करून आलो. बलराम दादांचं चरित्र काल आपण पाहिलं. त्या चरित्राचा मागोवा घेण्याचा आत्ता मला पुन्हा काही कारण नाही. आज आपल्याला बघायचं आहे ते सुभद्रेचं चरित्र बघायचं आहे. सुभद्रा ही भगवंताची बहीण आहे. तिचं चरित्र आहे का? आहे. कारण काल आपण सुरुवातीलाच बोललोय की अवतार हा व्यक्तिगत नसतो. परमात्मा एकटे आले आणि काम करून गेले असं होत नाही. आपण ठरवलेल्या कामाच्या परिपूर्णतेकरता ज्यांची ज्यांची आवश्यकता आहे त्यांना त्यांना परमात्मा बरोबर घेऊन येतात. म्हणून अवतार एकाचा होत नाही. परमात्मा पंढरपूरला आले, गावाचाही अवतार असतो. पुंडलिकरायाचा अवतार आहे, तुकोबारायांचा अवतार आहे. हे सगळे अवतारी सत्पुरुष आहेत. परमात्माच यांच्या रूपानं प्रकटतो. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. परब्रह्म म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. सगळे अवतार आहेत आणि परमात्मा त्या त्या रूपामध्ये तो अवतार सिद्ध करतो आपल्या कार्याच्या परिपूर्णतेकरता. सुभद्रेचा अवतार सांगितला गेला. कोण आहे ही सुभद्रा? तिचं नाव सुभद्रा असं आहे. भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. मग कल्याण हा शब्द भद्र शब्दातून तो अर्थ निष्पन्न होत असेल तर त्यालाही सुभद्र, चांगलं कल्याण. कारण आपल्याकडे हा विचार अनेक वेळेला बोलून दाखवण्यात आलेला आहे. उपनिषदांनी सुद्धा त्याचा विचार आपल्या समोर ठेवताना ही भाषा बोलून दाखवलेली आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरः. उपनिषद बोलतं. श्रेयस आणि प्रेयस हे माणसाच्या डोळ्यासमोर येतच असतात. हे दोन्ही माणसाला प्राप्त होतात. त्याच्यातलं प्रेयस चांगलं नाही का? आहे ना. प्रेयस काही अगदीच त्याज्य आहे असं समजायचं कारण नाही. उपनिषदांनी त्याला श्रेयसाच्या तुलनेत वाईट ठरवलंय, कमी ठरवलंय, हे बरोबर आहे. पण प्रपंच करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत त्याच्या विचारामध्ये प्रेयस वाईट आहे असं म्हणता येणार नाही ना. आम्हाला ऐहिक उन्नती आमची व्हावी हा विचार काही चुकीचा आहे का? हा, पारमार्थिक उन्नती पुढे ऐहिक उन्नतीचा विचार क्षुल्लक ठरतो, हे बरोबर आहे. पण तुलनेत ठरतो. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनिक्त. पण धीर पुरुष जो आहे
तो विविनक्ती, तो याच्यात भेद करतो, वेगळेपणा निर्माण करतो. पण प्राप्त होताना श्रेयस आणि प्रेयस दोन्ही प्राप्त होत. मग त्याच्यातल्या बुद्धिमान पुरुष त्याच्यातल्या श्रेयसाची निवड करतो. प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. मंदबुद्धीचा मनुष्य, प्रापंचिक जीवनाचा विचार करणारा मनुष्य प्रेयसाची निवड करतो. हे तुलनेत झालं. सुभद्र असं म्हणत असताना इथं फक्त श्रेयसाची अपेक्षा आहे. सुभद्रा ही वसुदेवाची कन्या आहे, सारणाची भगवंताची बहीण आहे, बलराम दादाची बहीण आहे. एका बहिणीचं चरित्र, एका स्त्रीचं चरित्र, स्त्रीच्या चरित्राची जाहीर चर्चा आपल्याकडे फार चांगल्या अर्थाने केली जात नाही, हे दुर्दैव आहे. पण आपल्या भारतवंशामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये, देशामध्ये अशा अनेक स्त्रिया निर्माण झाल्या आहेत की जगतातल्या सर्व साधकांनी, जगतातल्या सर्व पुरुषांनी ज्यांचं चरित्र आदर्श रूपाने आपल्या समोर ठेवलं पाहिजे. स्त्रीच्या चरित्राचा विचार का करायचा? एक दोन गोष्टी आपल्याला त्यांच्याबद्दल, स्त्रीबद्दल, सुभद्रेच्या चरित्राला प्रारंभ करण्यापूर्वी थोड्याशा सांगणं आवश्यक आहे. परमार्थाकरता जन्मजात अनुकूल असणारं अंतःकरण हे स्त्रीला प्राप्त होत असतं. अंतःकरणामध्ये ज्या आवश्यक गुणांची प्राप्ती करून घेऊन आपल्याला भक्तिमय जीवन जगता येतं, त्याच्यातले बहुतांश गुण कोणत्याही स्त्रीच्या अंतःकरणात जन्मजात प्राप्त झालेले असतात. अंतःकरणाला असणारं मार्दव स्त्री घेऊनच येते, पुरुषाला मार्दव प्राप्त करून घ्यावं लागतं. समर्पण स्त्रीच्या ठिकाणी स्वभावतः असतं, पुरुषाला समर्पण माहिती नसतं. मी तुलना करत नाहीये, पण वैलक्षण्य दाखवायचंय मला म्हणून बोलतोय, वेगळेपणा दाखवायचा म्हणून बोलतो. स्त्रीचं अंतःकरण कोमल आहे, तिच्या ठिकाणी मातृत्वाचा भाव आहे, समर्पणाचा भाव आहे. त्यामुळे स्त्री जेवढ्या लवकर समर्पित होऊ शकते तेवढ्या लवकर पुरुष होत नाही. मातृत्व हे स्त्रीच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था आहे. भक्तिशास्त्रामध्ये भगवंताची पत्नी होणं हे भक्ताच्या जीवनातली ही सर्वोच्च अवस्था मानली गेली. जो भक्त स्वतःला पुरुष म्हणून भगवंताची उपासना करतो त्याच्या भक्तीला भक्ती म्हणून मान्यता द्यायला भक्तिशास्त्र तयार नाही. माझ्या दृष्टीने मला जर आपण विचाराल, माझ्या दृष्टीने तर स्त्रीचं मोठेपण कशात आहे मला जर विचाराल तर माझं एकच उत्तर आहे. मला फार नाही, त्याच्या खूप अर्थाचा विचार मला आता करायचा नाही, पण मला हे म्हणायचं आहे की मला, म्हणून मी म्हटलं की माझ्या दृष्टीने मी सांगेन ते तुम्हाला पटेल कदाचित असा विश्वास वाटतो मला, पण तरी सांगतो. माझ्या दृष्टीने स्त्री मोठी आहे. कशामुळं? त्याचं माझ्या दृष्टीने एकच कारण आहे, कारण ज्ञानोबाराय स्वतःला गोपिका म्हणून घेतात म्हणून. ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतो. वास्तविक ज्ञानोबारायांसारखा मोठा पुरुष नाही, शुकाचार्यांसारखा परिपूर्ण पुरुष नाही. विषय झिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. त्यांना दादुला म्हटलं ज्ञानोबारांनी. दादुला म्हणजे पती, पुरुष.
जे ज्ञानोबाराय शुकाचार्यांना दादूला म्हणतात, त्या शुकाचार्यांना मात्र स्वतःच्या ठिकाणी गोपीभाव प्राप्त व्हावा अशी अपेक्षा आहे. अजून स्त्रीचं मोठेपण ह्याच्या पलीकडे काय सांगावं. ज्ञानोबारायांच्या विरहिणी बघा आपण. ज्ञानोबाराय स्वतःला गोपीभावामध्ये पाहतात. तुकोबाराय स्वतःला भगवंताची पत्नी म्हणून घेतात. हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घरेरिगी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. तुकोबाराय बोलतात, आम्ही सावळ परब्रह्म वरलंय. भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था म्हणजे भगवंताची पत्नी होणं आहे. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये तशा अर्थाने जर बघितलं, पुष्कळ विचार आहे पण थोडा सांगतो त्याच्यातला. भक्तिशास्त्रामध्ये परमात्मा एकटा पुरुष मानला, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. परमात्मा एकटा पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. मग दाढी असो नाही तर वेणी असो, ती स्त्रीच आहे. दाढी ठेवली म्हणजे आपण पुरुष आहोत हे सिद्ध होतं असं नाही. भक्तिशास्त्रात त्या दाढी असणाऱ्याला स्त्रीच म्हटले. आणि एकमेव पुरुष म्हणण्यासारखा जर कोणी आहे तर तो परमात्मा. पुरुषार्थ संपन्न जो आहे तो पुरुष. ब्रह्माव गतिर्हि पुरुषार्थ. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. या सूत्रावर भाष्य करताना आचार्यांनी ही पंक्ती वापरली. ब्रह्माव गतिर्हि पुरुषार्थ. पुरुषार्थ कशाला म्हणायचं. भक्तिशास्त्र म्हणतं परमात्म्याची पत्नी होणं हा पुरुषार्थ आहे. त्या स्त्री भावाला प्राप्त होता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी, म्हणून ज्ञानोबारायांच्या बघा ना, ज्ञानोबारायांच्या विरहिण्या बघा. जे शब्द फक्त स्त्रीच्या मुखामध्ये शोभतात ते सगळे शब्द ज्ञानोबारायांच्या मुखात आहेत. साजणी, सखये, बाईये, गे, माये हे शब्द काय काय पुरुषाचे शब्द आहेत काय. एखादा पुरुष बाई म्हणत असेल तर त्याला पुरुष म्हटलं जात नाही. एखाद्या स्त्रीला जर आपण विचारलं, व्यवहार बघा आपल्याला नेहमी माहिती आहे, एखाद्या स्त्रीला जर आपण वाढायला लागलो काय, अजून घ्या ना, नको बाई मला, असं स्त्री म्हणते. हे जर पुरुष म्हणायला लागला तर, पानावर बसलेल्या पुरुषाला घ्यावं अर्धी पोळी, नको बाई मला, असं जर पुरुष म्हणलं तर शोभत नाही. पण ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये हे सगळे शब्द शोभले. सखये, बाईये, गे, साजणी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. साजणी हा शब्द काही पुरुषांच्या मुखातला आहे का. माये हा शब्द कितीतरी ठिकाणी, ग हा शब्द कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी का वापरला असेल, कशा करता. कारण पुरुषांच्या जन्माला येऊन सुद्धा परमात्मा प्रिय व्हायचं असेल तर स्त्रीच्या भूमिकेत जाणं आवश्यक असतं. मी त्याचं सोपं सांगू आपल्याला. त्याचं एकच कारण आहे, कारण भक्ती हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे. अजून काय पाहिजे. ज्ञान हा शब्द नपुसकलिंगी चालेल, ब्रह्म शब्द नपुसकलिंगी चालेल, पण भक्ती, उपासना, साधना हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहेत. भगवंताची पत्नी होणं, त्याच्यामध्ये पुन्हा कन्यका, परोढा असे दोन प्रकार केलेत. ज्यांच्या बरोबर भगवंताचं विधिवत लग्न झालेलं आहे, भगवंतानी ज्यांचं पाणी ग्रहण केलेलं आहे, अशा भगवंताच्या पत्न्यांना कन्यका म्हणतात. आणि ज्यांच्या बरोबर भगवंताचा विवाह शास्त्र मार्गाने किंवा शास्त्रीय विवाह झालेला नाही, पण ज्या स्त्रिया परमात्म्याला आपला पती मानून आपलं जीवन व्यतीत करतात, त्यांना परोढा अशी संज्ञा भक्तिशास्त्रामध्ये आहे. पण परोढा तशा अर्थानं सिद्ध होत नाही. भक्तिशास्त्राने चिंतन केलंय.
कारण का जगतामध्ये कोणीही पुरुष रूपात जन्माला येवो अथवा स्त्री रूपात जन्माला येवो, त्या सगळ्यांचा आपला पती एक आहे, तो म्हणजे परमात्मा भगवान श्रीकृष्ण. आपण पुरुष म्हणून जन्माला आलो म्हणजे फार मोठे नवरे झालो असं समजायचं कारण नाही. आपण भगवंताची पत्नी झालं पाहिजे. म्हणून भाज झाले बाई येवो, ज्ञानोबा आहे. भाज म्हणजे पत्नी. पतिव्रता मी परद्वारिणी, पतिव्रता परमात्मा आपला आहे. राधेचं चिंतन करताना तिला परोढा म्हटलं गेलं, पण राधा भगवंताची पत्नी या भावानं राहते. कितीतरी अशी उदाहरणं आहेत, कितीतरी गोपिकांची अशी उदाहरणं आहेत. नारद महर्षींची राधेची एकदा भेट झाली. छोटासा इतिहास सांगतो. नारद महर्षींची राधेची भेट झाली. राधा म्हणजे भक्तीचं परिपूर्ण रूप आहे. भगवंताची कृपा शक्ती स्त्रीच्या रूपानं प्रकट झाली, ती राधा आहे. भगवंताच्या ज्या अनेक कृपा सांगितल्या जातात, जवळजवळ 20-22 कृपा भगवंताच्या सांगितल्या जातात. त्या कृपांमधली पहिली कृपा सांगितली जाते ती शक्ती चक्रवर्तीनी कृपा, आणि त्या शक्ती चक्रवर्तीनी कृपेचं प्रकट रूप म्हणजे राधा आहे. राधेचं चिंतन हे राधा आहे. नारदांची भेट झाली. नारदांना गोपिका या आदर्शच वाटतात. म्हणून भक्तिसूत्रामध्ये नारदांनी जेव्हा आपलं मत सांगितलं, भक्ती कशाला म्हणतात, विविध लोकांची विविध ऋषींची मतं सांगितली. कोण काय म्हणतं तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात असं सूत्र आलं. मग सांगा बाबा काय मतभेद आहेत भक्तीबद्दल. सांगितलं, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. कुणाकुणाची काय काय मत आहेत सांगा. भगवंताच्या पूजेमध्ये नित्य प्रेम पूर्वक पूजा करणं, अनुराग पूर्वक पूजा करणं याला भक्ती म्हणतात. कोण म्हणतं? व्यास महर्षी म्हणतात. बर, अजून एक मत, गर्गाचार्यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात पूजा नाही, कथादिषु इति गर्गः. भगवंताच्या कथेमध्ये प्रेम ठेवणं, अत्यंत प्रेमानं भगवंताची कथा ऐकणं करणं याला भक्ती म्हणतात असं गर्गाचार्यांनी सांगितलं. अजून एक मत आहे, कुणाचं? शांडिल्य ऋषींचं मत आहे, कारण त्यांची भक्तिसूत्र आहेत शांडिल्यांची. त्यांनी सांगितलं काय म्हणणं आहे तुमचं? आत्मरती अविरोधेन इथे शांडिल्य हा. त्याने ते बाकीच्यांची मतं सांगताय नारदा, तुमचं मत सांगा ना, काय मत आहे ते. नारद म्हणाले माझं मत सांगतो. नारद असतो तदर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करणं आणि भगवंताच्या वियोगानं व्याकुळ होणं याला भक्ती असं म्हटलं जातं. भगवंताच्या विस्मरणात व्याकुळ होणं याला भक्ती असं म्हणतात. लक्षणं झाली, पण लक्षण सांगून चालत नाही, लक्षणाला उदाहरण द्यावं लागतं. नारदांना विचारलं असं मत आहे, अस्ति एवम अस्ति एवम, असंच आहे असंच आहे. अरे पण उदाहरण सांगा ना. नारद महर्षींनी अशा भक्ती करता उदाहरण सांगितलं. यथा व्रज गोपिकानाम, गोकुळात राहणाऱ्या गोपिका हे भक्तीचं आदर्श उदाहरण आहे. प्रेमाचं आदर्श उदाहरण म्हणजे गोकुळ आहे, गोपिका आहेत. गोपिकांनी एवढं प्रेम कोणीही देवावर केलेलं नाही आहे. आपण सांगतो ना, कबीर महाराजांकडे लोक गेले आणि कबीर महाराजांच्या मागे लागले. अहो ते प्रेम देवावर कसं करायचं आम्हाला सांगा. कबीर महाराज म्हणले मला माहित नाही देवावर प्रेम कसं करायचं. संत आहेत, महात्मे आहेत, माणूस बोलत नाही, कबीर महाराज बोलतात. मगाशी सांगितलेला नित्य सावधपणा ज्यांच्याकडे ते कबीर महाराज आहेत. किती सावधपणा आहे. देवाचा पितांबर गळला तर पहिले सावध झालेले कबीर महाराज आहेत.
सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज सावध झाले, त्यांनी देवाला सावध केलं. इतका सावधपणा, ते कबीर महाराज म्हणतात देवावर प्रेम कसं करायचं आम्हाला कळत नाही. आम्हाला कसं कळायचं, तुम्हीच जर असं म्हणालात की आम्हाला प्रेम माहिती नाही, आम्ही काय करावं. कबीर महाराजांनी त्या लोकांना सांगितलं मला प्रेम काय आहे माहित नाही, पण मी तुम्हाला पत्ता सांगतो, तिथे जा, सांगा पत्ता. कबीर महाराजांनी त्या लोकांना पत्ता सांगितला. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. तुम्हाला प्रेम बघायचंय ना देवावरचं, कबीर कबीर करून माझ्या मागे येऊ नका, या यमुनेच्या तीरावर जा. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीर महाराज सांगतात तिथल्या एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यवधी कबीर वाहत जातील, इतकं प्रेम एका एका गोपिकेने भगवंतावर केलं. आणि त्या गोपिकेचा स्त्री भाव ज्ञानोबरांनी धारण केला. इतकं प्रेम, म्हणून नारदांनी उदाहरण दिलं यथा व्रज गोपिका नाम. व्रजातल्या गोपिका भक्तीचं उत्तम उदाहरण आहे. राधेकडे नारद महर्षी गेले. नारदांना राधेबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे. राधेची भेट झाली, बोलणं झालं. आता राधा आणि नारद हे दोघे भेटले, काय बोलत असतील, काहीतरी चांगलंच बोलत असतील की नाही देवाबद्दल. देवांच्या लीलांचा गुणानुवाद करतील, गुणांचा अनुवाद करतील, देवाच्या नामाचा अनुवाद करतील, काहीतरी एकमेकांना भगवत अनुभव जो आला तो अनुभव एकमेकांना सांगतील. दोन महात्मे भेटल्यावर काय बोलतात बघा, गीता वाचा. जवळिकेची सरोवरे, काय होतं त्याच्यामध्ये, काय नाही, परमतत्वाबद्दलची चर्चा होते. दोन महात्मे, दोन साधू एकत्रित भेटले, काय बोलतील. तुम्हाला 7वा वेतन आयोग लागू झाला का हो, आता आमचं राहिलंच आहे बघा अजून, हे बोलतील नाही ना. राधा आणि नारदांचा संवाद झाला. त्या संवादात अतिशय तृप्त अंतःकरणाने त्या संवाद झाल्यानंतर नारद तिथून बाहेर पडले आणि संतांचं दर्शन झालं, राधेचं दर्शन झालं. आता देवाचं दर्शनाला जाऊ म्हणून वैकुंठाला जायला निघाले. रस्त्यामध्ये नारदांची दुर्वासांबरोबर भेट झाली. दुर्वास, मी कशा करता हे सांगतोय लक्षात घ्या. माझा मुद्दा, मला सांगायचं सुभद्रेचं चरित्र, आणि ते चरित्र सांगताना सुभद्रेचं अर्ध चरित्र हे सुभद्रेच्या स्त्रीत्वामध्ये लपलेलं आहे आणि अर्ध चरित्र त्या स्त्रीत्वाचा ज्या कृतीमधून आणि ज्या शब्दामधून आविष्कार झालेला आहे त्याच्यामध्ये लपलेलं आहे, म्हणून हे सांगतोय. कारण माणसाच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे भगवंताची भक्ती असते. हे ब्रह्मज्ञान, परमात्म्याची एकरूपता, सायुज्य मोक्षण, हेन तेन हे सगळं नंतर, आधी भगवंताची भक्ती श्रेष्ठ. आणि ती भक्ती ज्या अंतःकरणामध्ये उदित होते, या अंतःकरणाची अवस्था प्राप्त होण्याकरता जेवढं माणसाला करावं लागतं ते स्त्रीला जन्मजात अर्ध मिळालेलं असतं. हे मला आपल्याला सांगायचं. म्हणून सगळ्या संतांनी स्वतःचा स्त्रीभाव व्यक्त केला. नारद महर्षी निघाले. वैकुंठाला जाताना आनंद विभोर आहेत, कारण राधेचं दर्शन झालंय. जाता जाता रस्त्यामध्ये दुर्वासांची भेट झाली. दुर्वासांनी विचारलं, नारदा, चेहऱ्यावर फार आनंद दिसतोय, भगवंताचं दर्शन करून आलात का? नाही नाही, निघालोय दर्शनाला. दर्शन झालं नाही? अजून नाही झालं. झालं नाही तर मग एवढे आनंदी कसे? नारदांनी सांगितलं, भगवंताच्या दर्शनाने आनंद होतो, पण त्याही पेक्षा आनंद भगवंताच्या भक्तांच्या दर्शनाने होत असतो. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. राधेचं दर्शन झालं, फार समाधान. दुर्वासांच्या कपाळावर आठी निर्माण झाली. दुर्वास म्हणाले, नारदा, तुम्ही काय बोलताय? काही नाही, राधेचं दर्शन घेऊन आलो, आता भगवंताच्या दर्शनाला चाललो, आनंदी आहे, राधेचं दर्शन झालं. दुर्वास म्हणाले, नारदा,
राधेच्या दर्शनाने इतका आनंद तुम्हाला व्हावा? हो. का? म्हणे का होऊ नये? भक्त आहे ती. दुर्वास म्हणाले, आता तुम्हाला स्पष्ट विचारतो नारदा, अहो जगात तिच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही. तिला व्यभिचारिणी म्हटलं जातं, तिला व्यभिचारिणी म्हटलं जातं. आणि अशा व्यभिचारी स्त्रीच्या दर्शनाने तुम्हाला आनंद झाला असं तुम्ही म्हणता? काय चरित्र? कसलं चरित्र? नारद महर्षी म्हणाले, जग तिला काय म्हणतं याच्यावर जाऊ नका. तिला एकदा भेटा, तिच्याबरोबर बोला, तिचा स्वभाव, तिचं चरित्र पहा, मग तिच्याबद्दल मत बनवा. सांगोवांगी आपलं मत आपण निश्चित करू नये. अनुभवाने मतनिश्चिती व्हावी. दुसऱ्यांच्या शब्दाने आपल्या मताची निश्चिती होऊ नये. तुम्ही म्हणता म्हणून हो तो माणूस तसाच असला पाहिजे का, हे म्हणतात म्हणून असं होऊ नये. तुम्ही जा, बघा आणि मग बोला. दुर्वास म्हणाले, बरं ठीक आहे, ठीक आहे, असेल तुमचं असेल ते असेल, मला काही म्हणायचं नाही, ठीक आहे. नारद महर्षी वैकुंठ लोकाला भगवत दर्शनाला गेले. दुर्वास विचार करतात, नारदांसारखा भक्तीचा आचार्य, नारद महर्षींसारखा महापुरुष ज्या अर्थी राधेच्या बाबतीमध्ये अशी भूमिका बोलून दाखवतो, त्या अर्थी ही खोटी नसली पाहिजे, पण आपल्या मनातला विकल्प जात नाही. मग राधेला भेटलं पाहिजे. कधी भेटावं, कधी भेटावं ना? दुर्वासांच्या मनात आला, विचार आला, कधी भेटायचं काय असतं? भक्त, नारद महर्षी तिला भक्त म्हणतात. भक्ताची शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम संस्कृतात म्हटलं जातं. चांगल्या गोष्टी लगेच कराव्यात, वाईट गोष्टी पुढे ढकलाव्यात. अशुभस्य कालहरणम, त्याचा अशुभ गोष्टी करायच्या असतील तर कालहरण करा, पण शुभ गोष्टी करायच्या असतील शीघ्र करा. मी त्याला उदाहरण सांगतो. ज्ञानेश्वरी वाचायचं मनात आलं, लगेच हातात ज्ञानेश्वरी घ्या. आणि तंबाखू खावी वाटली, बघू नंतर आठवड्याने बघू असं म्हणून पुढे ढकलत राहा. जे वाईट आहे ते पुढे ढकलायचं, जे चांगलं आहे ते ताबडतोब करायचं. दुर्वास म्हणाले, चला जाऊ राधेकडे. गेले. राधेचं दार वाजवलं. राधा आली, दार उघडलं. समोर दुर्वासांना बघितलं. केवढा आनंद! वास्तविक दुर्वासांना बघून आनंदित होणं हे दुर्मिळच. दुर्वास म्हणलं की आग आहे, आग. पण सगळं जग ज्यांना घाबरतं त्यांना आनंदानं तोंड देणारा फक्त भक्तच असू शकतो. अभयम सत्व संशुद्धी. राधेने दार उघडलं. समोर दुर्वास. हो, या 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 या. काय भाग्य माझं. तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, बहु अवघड असे संत भेटी. आणि राधा म्हणते, माझं भाग्य काय, एकाच दिवसात 2-2 संत भेटी. सकाळी नारद येऊन गेले, आता तुम्ही आलात, या. आत नेलं, आसनावर बसवलं, अर्घ्यपादादिक झालं. अर्घ्यपाद्य झाल्यानंतर मग राधेने हात जोडून विचारलं, महाराज काय म्हणून या दासाकडे वाट वाकडी केली? कशा करता आपलं येणं आहे? आम्ही तुमच्या दर्शनाने कृतार्थ झालो, पण कसं काय आलात आपण? आता कसं सांगावं तिला की तुझी परीक्षा घ्यायला आलो म्हणून? दुर्वास म्हणाले, काही नाही, इकडनं चाललो होतो, तुझं घर दिसलं, मध्ये आलो. अरे का वारा आहे काय? माणसं म्हणतात असं. काही नाही, इकडून चाललो होतो, घर लागलं, म्हणा आहात का बघावं म्हणून आलो घरामध्ये. अरे वारा आहे का? आणि मग अर्ध्या तासाने म्हणतात 1000 रुपये पाहिजे होते. हे सहज आलेले असे आहेत. सहज येत नाही कोणी कुणाकडे, कोणी येत नाही. दुर्वास आले. राधेने विचारलं, कसं काय सहज? राधा म्हणाली, नाही, तुम्ही संत आहात, महापुरुष आहात, तुमची प्रत्येक क्रिया, तुमचा प्रत्येक श्वास सहेतुक असतो, आणि तुम्ही माझ्याकडे निर्हेतुक याल? नाही, बोला काय सेवा करू आपली? मग दुर्वासांनी राधेला विचारलं, राधे मी सरळ सरळ सांगतो, मी तुला विचारायला आलो. मला नारदांची भेट झाली, नारदांनी तुझ्या दर्शनाने फार समाधान व्यक्त केलं. राधा म्हणाली, भाग्य आहे माझं. आणि नारद महर्षी म्हणाले की तिच्या दर्शनाला जाऊन या, तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आलो,
पण मनात विकल्प आहे राधे. असं काय विकल्प आहे? काय विकल्प? दुर्वासांनी विचारलं. दुर्वास म्हणाले, राधे मला एक गोष्ट सांग की जग तुला व्यभिचारिणी म्हणतं, तुला त्याचं वाईट वाटत नाही का ग? तुला याची लाज वाटत नाही का की जग आपली निंदा करतं, आपल्याला व्यभिचारी ठरवतं, व्यभिचारिणी स्त्री म्हणून आपल्याकडे बोट दाखवतं? याचं तुला वाईट वाटत नाही, लाज वाटत नाही? राधा हसली. राधा म्हणाली, बसा सांगते. बसवलं आणि राधेने सांगितलं, काय म्हणता? म्हणे जग तुला व्यभिचारिणी म्हणतं, तुला काहीच वाटत नाही का? लाज वाटत नाही का? अपमान वाटत नाही का? आपल्या जीवनाचं हे अधःपतन आहे असं वाटत नाही का? चारित्र्याला लागलेला हा कलंक आहे असं वाटत नाही का? राधा म्हणाली, तुमच्या प्रश्नाची माझ्याकडे 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर असं आहे दुर्वासा की जग मला व्यभिचारिणी म्हणतं हे मला आत्ता कळलं, तुम्ही सांगितलं म्हणून. मला माहितीच नव्हतं. अरे जग तोंडावर तुला व्यभिचारिणी म्हणतं, तुला कळलं नाही? कळलं नाही. का नाही कळलं? राधा म्हणाली, कारण जग माझ्याबद्दल काय बोलतं हे ऐकायला माझे कान जगाकडे कधी गेलेच नाहीत, ते फक्त भगवंताच्या नामाकडे गेले. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. माझे कान जगाकडे कधी गेलेच नाही. मला भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या गुणानुवादाशिवाय, भगवंताच्या लीलांशिवाय दुसरं काही ऐकणं माहित नाही. मला स्त्रीचा स्वभाव सांगायचा आहे. स्त्रीने जर ठरवलं की आपल्या इंद्रियांना इतरत्र जाऊ द्यायचं नाही, आपल्या जीवनाचं आलंबन हेच आहे, हे जर एकदा स्त्रीनं ठरवलं तर त्या आलंबनापासून तिला बाजूला करणं, तिच्या निश्चयापासून तिला बाजूला करणं, हे ब्रह्मदेवाला काय, ब्रह्मदेवाच्या बापालाही जमलं नाही. ब्रह्मदेवाचा बाप म्हणजे भगवान, भगवंतालाही जमलं नाही. रुक्मिणी मातेने ठरवलं याच्या बरोबरच लग्न करायचं, भगवंताला करावंच लागलं. स्त्री ही निश्चयात्मक भूमिकेवर जेवढ्या लवकर आरूढ होऊ शकते तेवढ्या लवकर पुरुष आरूढ होऊ शकत नाही. स्त्री ज्या निष्ठेनं नियम पाळते, पुरुष त्या निष्ठेनं राहू शकत नाही. वाटेल ते करील पण तो नियम स्त्री पाळेल. काही करेल, काय परिणाम व्हायचा तो होऊ दे, पण तेवढं ती करेल. उदाहरणं देत नाही, घराघरात आहेत, फार देत नाही. राधेने सांगितलं, माझे कान कधी देवाला सोडून दुसरीकडे गेले नाहीत. दुर्वास म्हणाले, ठीक आहे, मला पटलं, भक्त आहेस तू, पण आता तरी मी तुला सांगितलं ना की जग तुला व्यभिचारिणी म्हणतं, आता तरी कळालं ना, मग आता तरी लाज वाटते का? राधा म्हणाली, नाही वाटत. आताही वाटत नाही? नाही वाटत. का नाही वाटत? राधेने दुसरं उत्तर दुर्वासांना दिलं. राधा म्हणाली, दुर्वासा तुम्ही मला असं सांगता की सगळं जग मला व्यभिचारिणी म्हणतं म्हणून मला लाज वाटली पाहिजे. तुमचं म्हणणं व्यावहारिक दृष्टीनं कदाचित योग्यही असेल, बरोबरही असेल, पण मला आपल्याला असं विचारायचंय की हे व्यभिचार म्हणजे काय असतं, मला एकदा सांगा तरी समजावून. हा व्यभिचार म्हणजे काय आहे? मला व्यभिचारिणी म्हणत असतील, तुम्ही म्हणता तर म्हणत असतील, मला माहित नाही, पण मग व्यभिचार म्हणजे काय आहे तेवढं तरी सांगा. दुर्वास म्हणाले, तू एवढी मोठी भगवत भक्त, तुला एवढ्या शब्दाचा अर्थ माहित नाही? नाही माहितीस, तुम्ही सांगा. मग दुर्वासांनी त्यांना सांगितलं, तिला सांगितलं, अगं व्यभिचार म्हणजे आपला पती सोडून दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागणं हा स्त्रीचा व्यभिचार, आणि आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीच्या नादाला लागणं हा पुरुषांचा व्यभिचार. आपलं सोडून परक्याच्या नादाला लागणं हा व्यभिचार आहे. राधा म्हणाली, फार सुंदर व्याख्या सांगितली तुम्ही. याला व्यभिचार म्हणतात का? मला माहिती नव्हतं. कशाला म्हणतात? आपलं सोडून दुसऱ्याच्या नादाला लागणं हा व्यभिचार आहे. राधा म्हणाली, नक्की व्याख्या एवढीच आहे, एवढीच आहे. मग राधा म्हणाली, मग मला सांगा दुर्वासा, आपलं सोडून परक्याच्या नादाला लागणं हा जर व्यभिचार असेल तर आपलं कोण, देव का जग? आपलं कोण?
आपलं कोण? आपलं सोडून दुसऱ्याच्या नादाला लागणं हा जर व्यभिचार आहे, तर या जगात आपला कोण आहे तेवढं सांगा. जग आपलं नाही, जगातला दुसरा पुरुष आपला नाही, फक्त परमात्मा आपला असतो. आणि परमात्मा जर खरा आपला आहे, कारण आदि अंती तोच आपल्याला सांभाळतो, तोच आपली काळजी करतो, तेच आपलं स्वरूप आहे, तोच परमात्मा आपलं आराध्य आहे, तोच परमात्मा आपलं उपास्य आहे, त्या परमात्म्याचं नाम हीच आपली उपासना आहे. मग आपला कोण आहे? शेवटी आपल्याला जवळ घेणारा कोण आहे? परमात्माच आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणे, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. ज्ञानोबा राय बोलतात, कोण आपलं? अरे आपले ज्यांना आपण आपलं म्हणतो ते खरेच आपले आहेत का? का आपलेपणाचा व्यवहार एका स्वार्थापोटी निर्माण झाला? स्वार्थ आहे, आपलेपण नाहीये, प्रेम नाहीये, स्वार्थ आहे. व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या घरातून, आपल्या मित्रपरिवारातून, आपल्या काय जो काही परिवार आपला मानलाय घरचा बाहेरचा, तिथून आपल्याला जे प्रेम मिळतं ना, ते खरं प्रेम म्हणण्याच्या योग्यतेचं नसतं. प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ असतो. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, माझी भाषा नाही. नाथ भागवत 23वा अध्याय भिक्षुगीत काढा. माणसाच्या सुखदुःखाला कारण काय याची चर्चा भिक्षूंनी केली. मूळ भागवतात जे हे भिक्षुगीत आलंय ना, नाथ महाराजांनी त्याचा इतका परिपूर्ण सुंदर विस्तार केलाय. आपण प्रत्येक जण भिक्षूच्या ठिकाणी स्वतःला पाहावं असा विस्तार नाथ महाराजांचा आहे. सुखदुःखाला कारण कोण? आणि हा विचार करताना नाथ महाराजांनी हे बोलून दाखवलंय, आपला परिवार हे सुखाचं कारण नाही. आपण मानतो ती आपली मंडळी आपल्या सुखाचं कारण नाही, आपले लोक आपल्या सुखाचं कारण नाही. कारण का? हे राहणारे नसतात, काही हेतूने जवळ आलेले असतात. बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्याने हाच भाव बोलून दाखवला. नवारे पत्युक कामाय पती प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. उपनिषदांनी सांगितलं, याज्ञवल्क्यांनी सांगितलं मैत्रेयीला उपदेश करताना आहे, अरे एखादा माणूस आपल्या घरातल्या बैलावरही प्रेम करतो, कारण बैल त्याच्या कामाला येतो म्हणून. आणि घरातली स्त्री सुद्धा बैलावर प्रेम करते. उशिरा कळलं की त्याला बैल म्हणतात. बैलावर प्रेम करतो मनुष्य का? अरे तो आपल्या नांगराला कामाला येणार आहे, त्याला सांभाळलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी हे बोलून दाखवलंय, जवत्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. नाथ महाराजांची भाषा कडक आहे. पती पत्नीवर प्रेम करतो, ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. आणि पत्नी पतीवर प्रेम करते कारण तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून. नाथ महाराजांचं आहे बोलणं. जवत्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. काय फडफडत असेल? नाथ महाराजांना कसं काय ते कळलं, कसं फडफडोनी, फडफड कशी होते सगळ्यांचा अनुभव आहे, ज्यांचं झालंय त्यांचा. स्वार्थ आहे, स्वार्थापोटी एकत्र येणं आहे. स्वार्थ संपला संपलं, स्वारस्य संपलं संपलं. कारण पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात विचार आहे, कारण मनुष्य जे दुसऱ्यावर प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, आणि मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो. नियम आहे. कोण आमचं? आपलं कुणाला म्हणायचं? कोणी आपलं नाही. म्हणून आपल्याकडे हे सांगतात ना, बायको उंबरठ्यापर्यंत येते सोडायला,
शेवटचं बरं, उंबरठ्याच्या बाहेर बायको येत नाही, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, मुलं चितेपर्यंत येतात, देह चितेवर येतो, तिथून पुढे कोण आपल्या बरोबर आहे सांगा? आपलं आपलं म्हणणारे जे आपण त्यांच्याकरता आयुष्य खर्च केलं ते तिथून पुढं कोण येतं? कोण येत नसतं पुढं. आपलं कर्म आपल्या बरोबर येतं. बस महाभारताने म्हटल्याप्रमाणे तेही कर्म पुढचा जन्म देऊन पुन्हा संपून जातं, पुन्हा तेच सुरू आहे. कोणी येत नाही. बायको फक्त उंबरठ्यापर्यंत येते, जास्त पुढे येत नाही सोडायला. ती उंबरठ्यापर्यंत का येते याचं एक कारण मला एकाने सांगितलं. ती बाहेर पुढं का येत नाही? एका बाईचा नवरा गेला, तिला वाईट वाटलं, रडायला लागली. ऐका तरी, रडायला लागली. आता झालं, रडण्याने काही तो जिवंत होत नाही, काही नाही. गेला तो गेला, नातेवाईक जमले, तिला समजावलं, सगळं झालं. तयारी तर करावी लागेल, सगळी तयारी झाली. आता उचलायचं, स्नान वगैरे घालायचं, घराबाहेर न्यायचं. म्हणून त्याला उचलून बाहेर आणताना उचलणाऱ्याचा अंदाज चुकला का काय झालं माहिती नाही, पण घरातून बाहेर पडताना घराची जी चौकट असते की नाही लाकडी, त्या चौकटीतून बाहेर आणताना ती चौकट खटकन त्याच्या कपाळाला लागली. कोणाच्या? जो गेला होता त्याच्या. ते उचलून बाहेर आणताना ती चौकट खटकन कपाळाला लागली. उठून बसला ना, उठून बसला. आता गेला नसेल, काहीतरी झालं असेल, काय तो धक्का बसला, खटकन लागलं त्याला, उठून बसला. सुरू झालं हृदय त्याचं, डोळे उघडले त्याने, उठून बसला. किती आनंद. आता काय लोक असं थोडंच म्हणतील, काय आम्ही एवढी तयारी केली आणि तुम्ही असे कसे उठून बसले हो, असं थोडंच म्हणतील. अरे हत्तीवरून साखर वाटा. वर्तमानपत्रात बातमी आल्या, अमुक झालं तमुक झालं, मेलेला जिवंत झाला, मेलेला उठला, मेलेला उठला. सगळ्यांना आनंद वाटला, बाईलाही आनंद वाटला. अशी 7-8 वर्ष गेली. पुन्हा गेला, पुन्हा ती बाई रडली, पुन्हा सगळं झालं, पुन्हा नवीन कपडे, म्हणजे मागचे ठेवले नव्हते शिल्लक, पुन्हा नवीन कपडे आणले, नवीन सवळं आणलं, सगळं तयार केलं. आणि पुन्हा घरातून बाहेर आणताना उंबरठ्या जवळ येऊन बायको म्हणाली, इथं सांभाळा, इथं सांभाळा. पुन्हा एकदा खटकन लागलं, उठून बसला. तर माझ्या नशिबाला पुन्हा हेच आहे. म्हणून म्हणे बायको फक्त उंबरठ्यापर्यंत येते, त्याच्या पुढे येत नाही, असं सांगतात. खरं खोटं देव जाणे, जगन्नाथाला ठाऊक काय आहे ते. आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. मी कशा करता आपल्याला सांगितलं, राधा म्हणते आपलं सोडून परक्याच्या नादाला लागणं हा जर व्यभिचार असेल तर आपलं कोण आहे? अरे नदीनी कुणाला आपलं म्हणावं? मध्ये भेटणाऱ्या ओहळाला आपलं म्हणावं का, मध्ये आडव्या येणाऱ्या ओढ्याला आपलं म्हणावं का, दुसऱ्या नदीला आपलं म्हणावं का, एखाद्या तळ्याला आपलं म्हणावं का, तिने समुद्राला आपलं म्हणावं? नदीने दुसऱ्याला आपलं नाही म्हणायचं. नदी फक्त समुद्राला आपला म्हणू शकते, तसं जीव फक्त देवाला आपला म्हणू शकतो, बाकी कोणी आपलं असू शकत नाही. मग राधा म्हणते आपला सोडून परक्याच्या नादाला लागणं हा जर व्यभिचार आहे आणि आपला जर देव आहे, तर जग सोडून देवाच्या नादाला लागलेल्याला व्यभिचारी म्हणत असतील तर ही जगाची चूक आहे. उलट देव सोडून संसाराच्या नादाला जे लागलेत ते खरे व्यभिचारी आहेत. आणि असे व्यभिचारी जर मला व्यभिचारीने म्हणत असतील तर तो माझा गौरव आहे, तो माझा अपमान नाही. दुर्वासा ही स्त्री आहे, ही विचारसरणी स्त्रीची आहे, हा भाव स्त्रीचा आहे, हे समर्पण स्त्रीचं आहे, ही तन्मयता स्त्रीची आहे, हे मार्दव स्त्रीचं आहे. स्त्री जीवन हे सोपं जीवन नाही आहे. स्त्री जीवनाचा दुसरा विशेष हा आहे की अनंत दुःखांना सहन करण्याची क्षमता जेवढी स्त्रीला दिली गेली तेवढी जगतामध्ये इतर कोणालाही दिली गेली नाही. सहनशक्तीची मर्यादा आहे स्त्री म्हणजे, जन्मापासून ते मरेपर्यंत. अशी कितीतरी उदाहरण मी आपल्याला सांगतो. अहो स्त्री जन्म देते मुलाला,
त्या प्रसूतीच्या वेदना काय असतात हे ती स्त्रीच जाणू जाणे, कळत नाही सगळ्यांना. जगतामध्ये प्राप्त होणाऱ्या दुःखामधलं सर्वश्रेष्ठ दुःख म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या दुःखाचा विचार केला जातो, ज्या वेदनेचा विचार केला जातो, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ते लेबर पेन आहेत. बरोबर आहे? पहिल्या क्रमांकावर जे आहे ते लेबर पेन. बाकीचे सगळ्या वेदना त्याच्या खाली येतात. सगळ्या प्रसूतीच्या वेळेला, म्हणून प्रसूती वैराग्य म्हटलं जातं. त्या काळामध्ये वैराग्य येतं. स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, मैथुन वैराग्य, हे वैराग्याचे प्रकार सांगितले गेले. त्याच्यामध्ये प्रसूती वैराग्य आहे. अरे प्राण जाईल, उलट गेलेला बरा असं वाटतं त्या काळामध्ये त्या स्त्रीला, असं सांगतात. त्या वेदना तीच सहन, आपल्या वाट्याला आलं नाही हे आपलं भाग्य आहे. पुरुषांना सांगतो, आपल्या वाट्या आपण जगूच शकलो नसतो. इतक्या प्रचंड वेदना धारण करून सुद्धा मुलाला जन्म दिल्यावर जिच्या ओठावर हसू उमटतं तिला स्त्री असं म्हणतात. ती स्त्री आहे. अनंत वेदना सहन करण्याचं मी हे विशेष का सांगतोय, मी आपल्याला आता सांगतो हे. मी स्त्रीचे हे स्वभाव विशेष एवढ्या करता सांगतोय की हे सगळे स्वभाव विशेष हे सुभद्रेच्या जीवन चरित्रात आपल्याला दिसतात. त्याची मांडणी प्रस्तावनेच्या रूपात मी करतोय आता. चिंतन करा. इतक्या प्रचंड वेदना, शारीरिक वेदना, वेदनेत दोन्ही घ्या, शारीरिकही घ्या, मानसिक घ्या. मी मानसिक वेदनाही सांगणार आहे आणि सुभद्रेच्या जीवन चरित्राशी त्याचा प्रत्यक्षत्वाने संबंध आहे हेही सांगणार आहे. ऐका, इतक्या प्रचंड वेदना तोंडावर हसू ठेवून सहन करण्याचं सामर्थ्य भगवंतानी जर कोणाला दिलं असेल तर ते स्त्रीला दिलंय. मनुष्य एवढ्या वेदना सहन करू शकत नाही. हा, किरकोळ किरकोळ दुःखामध्ये मनुष्य ते सहन करतो, गिळून घेतो. किरकोळ किरकोळ वेदनांची, दुःखाची तक्रार, किरकिर स्त्री जास्त करते. असेल दागिनाच मिळाला नाही, असंच झालं नाही, त्याच रंगाची साडी मिळाली नाही, सगळ्या साड्या घेऊन आले, हिरवीच विसरले. असते किरकिर, नसते असं नाही, असते. म्हणजे एक गंमत म्हणून कसं आहे बघा, काल आता हे काय, हा योगायोग आहे, हे काय आपण ठरवून केलं नाही. पण काल बलराम दादाचं चरित्र होतं. बलराम दादाचा पांढऱ्या रंगाशी संबंध आहे, पांढरा. आज सुभद्रा आहे, ती सौभाग्यवती आहे, रंग कोणता पाहिजे? हिरवा. योगायोग आहे, आपण काही मुद्दाम केलं नाही. हे सुभद्रेचं चरित्र आहे. प्रचंड वेदना सहन करण्याचं शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य. अरे दुःखानं नैराश्य आलेल्या आपल्या नवऱ्याला मानसिक आधार देण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या शब्दांमध्ये. मित्र सांगतो त्याच्याने तो सांभाळला जात नाही, पण बायको जेव्हा एका, म्हणून आपल्याला हे सांगावं लागलं, कांता संमित तयोपदेश युजे. भार्या जो उपदेश करते तो उपदेश, एकांतातला उपदेश, हा पुरुषाच्या दुःखाच्या निवृत्तीला फार महत्वाचं कारण ठरणार आहे. इतर केलेले उपदेश कदाचित पुरुषाचं नैराश्य दूर करू शकणार नाहीत, पण नैराश्य प्राप्त झालेल्या नवऱ्याच्या जीवनाला उभारणी जर कोणी देऊ शकत असेल तर ती स्त्री देईल. ती त्याच्या पत्नीच्या रूपात देईल, ती त्याच्या कन्येच्या रूपात देईल, मुलीच्या रूपात देईल, ती त्याच्या बहिणीच्या रूपात देईल, ती त्याच्या आईच्या रूपात देईल. कोणत्याही रूपात ती त्याच्या जीवनात आलेली असेल, ती मावशीच्या रूपात देईल, आत्याच्या रूपात देईल, काकूच्या रूपात देईल. पण स्त्री त्याला ज्या पद्धतीनं उभारी देऊ शकते तशी उभारी इतर कोणाच्या शब्दाने मिळत नाही. कारण का? कारण सहनशक्तीची पराकाष्ठा ही स्त्रीच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. हा स्त्री विशेष आहे, स्वभाव विशेष. हे जसं प्रापंचिक अर्थाने आपल्याला पाहता येतं, तसं पारमार्थिक अर्थाने बघितलं तर परमार्थामध्ये सगळ्यात जास्त महत्व, परमार्थाच्या परिपूर्ती करता सगळ्यात जास्त महत्व आहे ते आपल्या अंतःकरणाच्या मार्दवाला.
अंतःकरण मऊ असलं पाहिजे. मऊ असेल अंतःकरण तरच परमार्थ कडेला जाईल. आणि स्त्रीचं अंतःकरण जेवढं मवाळ असतं तेवढं पुरुषांचं असू शकत नाही. सगळ्यांचंच नसतं असा माझा दावा नाही. सगळ्या स्त्रियांचं कोमल असतं असाही माझा दावा नाही. नाही तर नळानळावर भांडणं झाली नसती. त्या बाबतीतही स्त्री मोठीच आहे. भांडण कसं काढावं याची जी कला देवाने तिला दिली आहे, अलौकिक कला आहे. अलौकिक कला. स्त्रियांना परराष्ट्र मंत्री करावं, एका देशाची ताकद नाही आपल्या देशाकडे डोळे उघडून बघाय. विनोद सोडून द्या, पण ते मार्दव आहे ना. मी हे उदाहरण आपल्याला सांगतो. आपण भागवतात चला, भागवतात याचं उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण रोज वृंदावनामध्ये गायी चारायला जात असत. गायी चारायच्या, त्यांना पाणी दाखवायचं. पाणी दाखवल्यानंतर रवंथ करायला एकदा गायी बसल्या झाडाखाली की गोपाळांनी भगवंताबरोबर आपला खेळाचा डाव मांडायचा. खेळ खेळून झाले, भूक लागली, मग आपापल्या शिदोऱ्या सोडायच्या, खायच्या. थोडा वेळ असेल तर पुन्हा खेळ खेळायचा. आणि संध्याकाळी त्या वृंदावनामध्ये जाऊन गोपाळांनी शिदोऱ्या खाल्ल्या असं वर्णन भागवतात नाही आहे, पण संत वाङ्मयात आहे. तिथे जायचं, शिदोऱ्या खायच्या. संध्याकाळी सगळ्या गायी निगुतीनं राखून परत आणायच्या. असा दिनक्रम सुरू असताना एके दिवशी गायी आल्या, खाल्ला चारा, पाणी प्यायला, रवंथ करायला बसल्या. खेळ खेळून झाला, भूक लागली म्हणून शिदोऱ्या आपापल्या खाऊन झाल्या. थोडा वेळ शिल्लक होता म्हणून गोपाळांनी भगवंताला सांगितलं, कान्होबा अजून एक डाव मांडू आपण. पुन्हा डाव मांडला गेला, पुन्हा खेळ झाला. मग गोपाळ म्हणायला लागले, देवा आता भूक लागली परत. ते सकाळी खाल्लेलं जिरून गेलं. लहान मुलं आहेत, 4 उड्या मारलं की जिरून जातं. आता भूक लागली. भगवान म्हणाले, पुन्हा सोडा आपल्या शिदोऱ्या. आता म्हणे, कशा शिदोऱ्या? मगाशी खाऊन झालं सगळं. शिदोऱ्या संपल्या. शिदोऱ्या ज्या फडक्यामध्ये बांधून आणल्या होत्या ते फडकी सुद्धा झटकून खिशात ठेवली. आम्ही आता आमच्याजवळ शिदोरी नाही, भूक लागली. भगवान म्हणाले, चला घरी. मग ते म्हणाले, घरी जाता येत नाही कारण वेळ झाली नाही. गायी घरी परत येणार नाहीत. वेळ झाल्याशिवाय गायी घराकडे परतत नाहीत. आणि घरी लवकर गेलो तर आई मारेल, लवकर का आलास म्हणून. आता भूक लागली, काहीतरी द्या. भगवान म्हणाले, आता यमुनेचं पाणी प्या, वेळ भागवा. गोपाळ म्हणाले, नाही. त्या गोपाळांमध्ये कोणी एक वैद्य असावा आयुर्वेदात. तो म्हणला, असं चालत नसतं. भूक लागल्यानंतर पाणी पिऊन भूक भागवू नये आणि तहान लागल्यानंतर अन्न खाऊन तहान शमवू नये, असा आयुर्वेदाचा नियम आहे. मला सूत्र आता उपस्थित नाही आहे, वाचलेले सूत्र उपस्थित नाही. आपल्यापैकी कोणी आयुर्वेदातलं तज्ज्ञ असेल तर, मी चुकत असेल तर मला कृपा करून सांगा. खूप तहान लागल्यानंतर अन्न सेवन करून तहान भागवण्याने बद्धकोष्ठ होतो. आणि खूप भूक लागल्यानंतर पाणी पिऊन भूक भागवल्याने जलोदर होण्याची शक्यता असते. मग पाणी पिऊन चालणार नाही, भूक तर खूप लागली. मग काय करा? भगवान म्हणाले, मग आता करायचं काय? ते म्हणाले, तू देव आहेस आमचा, आम्हाला माहित नाही, आम्हाला भूक लागली, तू आम्हाला काहीतरी दे. भगवान म्हणाले, ठीक आहे. भगवंताने एका गोपाळाला, इकडे रे, ते झाडावर चढ आणि वर जाऊन बघ बरं आजूबाजूला कुठं काही घर बीर दिसतं का, जाऊन मागू खाऊ तिथं. आता झाडावर चढ म्हणून सांगितल्यावर आधी भगवंताची आज्ञा, सर 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 गोपाळ वर झाडावर चढला. वर जाऊन बघितलं तर जवळ एक घर होतं आणि त्या घरातून धूर निघत होता, धूर बाहेर येत होता. वर गेलेल्या गोपाळाने बघितलं, अरे इथं काहीतरी घरही आहे आणि काहीतरी धूरही निघतोय. तो गोपाळ वर चढले, नाही ऐक होता काय देव जाणे, पण वर चढून त्याला ती व्याप्ती माहिती होती. यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वह्निः. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी असतो. त्या गोपाळाला अजून एक व्याप्ती माहिती होती, यत्र यत्र वह्निः तत्र तत्र नरः. जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं माणूस आहे. कारण काडी लावायची कला अजून दुसऱ्याला अवगत झाली नाही.
ज्या अर्थी इथं अग्नी आहे त्या अर्थी इथं माणूस असला पाहिजे. त्यांनी सांगितलं कान्होबा इथं काहीतरी आहे, ये खाली. बोलावलं, चला रे तिकडं. सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान गेले. जवळ जाऊन बघितलं, घर नव्हतं, यज्ञशाळा होती, यज्ञशाळा. भगवान म्हणाले अरे ही तर यज्ञशाळा आहे, यज्ञ चालू आहे, खायला नक्की मिळेल, खायला नक्की मिळेल. जा, मी इथं झाडाखाली उभा आहे, तिथं जा. तिथं ते ब्राह्मण यज्ञ करत असतील, त्या यज्ञामध्ये जा. तिथं जाऊन त्यांना असं सांगा की इथं भगवान आलेत. असं सांगू नका नंदाचा मुलगा आला, इथं आमचा कान्होबा आला, हे बोलायचं नाही. काल म्हटलं ना आपण, कुठली ओळख कुठं द्यायची हे कळलं पाहिजे. त्यांना जाऊन असं सांगा की इथं भगवान आलेत, झाडाखाली उभे आहेत आणि भगवंताला भूक लागली, काहीतरी द्या. नामदेव यांनी हा प्रसंग फार चांगला रंगवला. काहीतरी द्या खायला, असं मागा त्यांना. गोपाळ म्हणाले ठीक आहे. गोपाळ गेले, बघितलं असा मोठा मंडप होता, त्याच्यामध्ये विविध आकाराची ती हे यज्ञवेदी केलेल्या, कुंड केलेली, त्याच्या आजूबाजूला 4-4, 2-2 ब्राह्मण बसलेले, दाढी वाढलेली आहे, पोट सुटलेलं, भस्माचे पट्टे ओढलेले, हे सगळे तिथं बसलेले आणि त्यांचं चालू होतं स्वाहा 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 चालू होतं. हे गेले, यांना काहीच माहिती, गोपाळच गोपाळ, गवळीयाची ताकपिरे, कोण पोरे चांगली. गेले, त्यांना काहीच कळे नाही काय चाललंय. ते दारात तसेच उभे राहिले. कुणाला मागाव, इथे एवढे दिसतात, कुणाला मागायचं. दारात तसेच उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर ते यज्ञ करणाऱ्या काही ब्राह्मणांचं लक्ष गेलं, दारात गवळ्याची पोरं आली आहेत, गुराखी आलेत कोणीतरी, आणि त्यांना अशी भीती वाटली की आता हे यज्ञशाळेत येतील, इकडे तिकडे शिवतील, काहीतरी करतील. म्हणून त्याच्यापैकी 1-2 पोरांनो काय पाहिजे तुम्हाला, चला इथं काही नाही, तुमचं काही काम नाही, असं सांगितल्यामुळं त्या गोपाळांनी सांगितलं अहो आमचं काम नाही, पण आम्ही मुद्दाम आलोय, इथं भगवान आलेत, झाडाखाली उभे, त्यांना भूक लागली आणि त्यांना काहीतरी खायला पाहिजे, तुम्ही द्या. भगवान आलेत असं कळल्यावर ते ब्राह्मण जे कशाचे भगवान रे, रोज उठतो मी भगवान म्हणतो, कोणी कशाचे भगवान, असे भगवान येतात का, आम्हाला एकच भगवान माहिती, यज्ञ नारायण भगवान. काही भगवान आले आणि त्यांना भूक देवाला कुठं भूक लागत असते काय, चला पळा इथून. नाही हो, खरंच भगवान आलेत, त्यांनी आम्हाला निरोप देऊन सांगितलंय भगवान आलेत म्हणून, त्यांना भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. मग मात्र तो ब्राह्मण चिडला, एक तो उठला जागेवरून, हे अडदाण, तो उठला, तो म्हणाला आता जाता की घालू एकेकाच्या पाठीत दाखूड, म्हणून त्यांनी ती तिथली पळी लाकडी पळी असते ना, स्त्रुवा म्हणतात तिला, ती उचलली, घालू तुमच्या पाठीत, पळा इथून. देवाच्या नावाखाली स्वतःची पोट भरता, गोपाळ आहेत का कीर्तनकार आहेत, लाज वाटत नाही तुम्हाला, पळा इथून, घालीन पाठीत एकेकाच्या लाकूड. घाबरले गोपाळ, पळून आले, तो अंगावरच तसा आला, पळून आले. कान्होबा भगवंताने विचारले मिळाले का अन्न, भागली का भूक. ते म्हटले कशाचं अन्न कशाची भूक भागते देवा. तो असा अंगावर आला, आम्हाला तिथल्या तिथं देवाज्ञा होते का काय भीती वाटायला लागली. तो काय अंगावर आला, मग जीव जायची पाळी, कशाचं काय, कुठं पाठवता आम्हाला तुम्ही. भगवान म्हणाले काही मिळालं नाही, काही मिळालं नाही. मग त्यांनी सांगितलं म्हणे आमचा आधी यज्ञ होईल, मग आरती होईल, नैवेद्य होईल, आरती होईल, मग आमची जेवण होतील, उरलं तर तुम्हाला देऊ, म्हणून आम्हाला हाकलून दिलं. देवा भूक लागली, देवा काहीतरी द्या ना, सोडा ना लवकर, भूक लागली देवा, 8:30 वाजून गेले देवा, भूक लागली, सोडा ना. भगवान म्हणाले ठीक आहे, मिळालं नाही ना, नाही, आता एक काम करा. आता काय, एक काम करा, आता मागच्या दाराने जा. भगवंतानी सांगितलं. बघा कसे नियम आहेत, काही काही नियम सार्वकालीन असतात. भगवंतानी त्या वेळेला सांगितलंय जिथं पुढच्या दाराने मिळत नाही तिथं सगळ्यांना माहिती आहे नियम, सार्वकालीन नियम, तेव्हा मागच्या दाराने जावं म्हणजे मिळतं. आता मागच्या दाराने जा. बर, मग
तिथं या सगळ्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका स्वयंपाक करत असतील. माझा मुद्दा इथून सुरू होतोय. या बायका स्वयंपाक करत असतील, तिथं जा आणि त्यांना असं सांगा, त्यांना सांगू नका हे की भगवान आले तर त्यांना भूक लागली. त्यांना असं सांगा इथं कान्होबा आलाय आणि त्याला भूक लागली आणि खायला काहीतरी पाहिजे. कान्होबा असं सांगा बरं त्यांना. बर, भगवंतांनी सांगितलं. गोपाळ म्हणाले, देवा आम्हाला भूक लागली, तुम्ही आम्हाला अन्न दिलं पाहिजे कारण तुम्ही आमचे प्रमुख आहात. तुम्ही आम्हाला अन्न मिळेल म्हणून इथं पाठवलं, तिथं आम्हाला अन्न मिळालं नाही, मार खायची पाळी आली. आता तुम्ही आम्हाला सांगताय मागच्या दाराने जा, तिथं बायका असतील. कशाला फिरवता? मारायचं असेल तर तुमच्या हाताने मारा ना. भगवान म्हणाले का? गोपाळ म्हणाले, देवा समोरच्या दारानं गेलो तर ते यज्ञ करणारा तो ब्राह्मण अंगावर आला, मागच्या दाराने जाऊन तिथं स्वयंपाकघर आहे त्यांच्या बायका तिथे. अरे बायकांच्या हातामध्ये लाटणं आयतं तयार असतं, त्या काय फुकट सोडतील का आम्हाला? भगवान म्हणाले, नाही रे, तुम्ही जा तरी तिथं त्यांना सांगा कान्होबा आला आणि त्याला खायला पाहिजे, भूक लागेल. गोपाळ म्हणाले, बरं आता तुझी आज्ञा, जातो आम्ही. दबकत गेले, मागच्या दाराने गेले. तिथं यज्ञशाळेचं स्वयंपाकघर होतं आणि त्या स्वयंपाकघरामध्ये या सगळ्या यज्ञ करणाऱ्या याज्ञिकांच्या बायका, यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका यज्ञ करता स्वयंपाक करत होत्या. गोपाळ गेले घाबरत. लहान लहान मुलं, भगवंताचे सखे मित्र, लहान. गोपाळ गेले, दारामध्ये थांबून राहिले. एका बाईचं लक्ष गेलं. लहान मुलं आहेत, कोणीतरी हातात काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, आखूड धोतर नेसलेलं आहे, चेहऱ्यावर मात्र भगवत सख्यत्वाचं तेज आहे. बघितलं, लहान मुलं बघितली. त्या बाईला काय आठवलं देव जाणे. त्या 4-2 बायका जवळ आल्या आणि त्यांनी मुलांना विचारलं, बाळांनो काय पाहिजे रे, कशा करता आलात? ही स्त्री आहे. पुरुषाकडे, हे तुम्हाला काय जा तिकडे, हे पुरुष. बाई, बाळांनो काय पाहिजे तुम्हाला, कशा करता आला इथं? अरे इथं स्वयंपाक चालू आहे यज्ञाचा, काय पाहिजे तुम्हाला? थोडं प्रेमाचं बोलणं, मऊ बोलणं ऐकल्यावर गोपाळांची भीड चेपली आणि गोपाळांनी त्या बायकांना सांगितलं, अहो इथं कान्होबा आलाय आणि त्याला भूक लागली. कान्होबा हे नाव कानावर पडलं आणि त्या बायका देहभावच विसरल्या. कारण झालं होतं असं की गोकुळातल्या स्त्रिया, गोकुळातल्या गोपिका दूध घालण्याच्या निमित्तानं या सगळ्यांच्या घरी जायच्या आणि दूध घ्यायला आलेल्या बायकांना भांड घेऊन बाई जेव्हा दूध घ्यायला दारात यायची तेव्हा दूध घालता घालता या गोपिका त्या बायकांना कृष्ण कथा सांगायच्या. त्या कृष्ण कथा ऐकून त्या बायकांच्या अंतःकरणात कृष्णचरणाविषयीचं जे प्रेम निर्माण झालं, त्या प्रेमामुळे कान्होबा आला हे ऐकल्याबरोबर त्या बायकांना अस्वस्थता आली. ते म्हणले, कान्होबा? हो, कुठे? इथे झाडाखाली थांबलाय, त्याला भूक लागली, काहीतरी खायला. बायकांनी सांगितलं, अरे मग हे सगळं त्याच्याच करता शिजवलंय ना, चला कुठे दाखवा, आम्ही घेऊन निघतो. त्यांनी भांडीच उचलली सगळी बायकांनी, सगळी, चला दाखवा कुठे कान्होबा, त्याला भूक लागली. अरे यज्ञ ते होत राहील, हा स्वयंपाक त्याच्याच करताय. यज्ञाला अर्पण करणं म्हणजे काय? अंततोगत्वा परमात्म्यालाच तो प्राप्त होणार आहे, तो आमचा परमात्माच आहे. चला दाखवा. भांडी उचलली, बायका निघाल्या. तेवढ्यात एका ब्राह्मणाचं हवीर द्रव्य संपलं, म्हणून हवीर द्रव्य घ्यायला म्हणून तो मागे स्वयंपाक घरात आला, तर या बायका निघाल्या. त्याची चाललीच होती. त्याला काय करावं हेच कळेना. तो तसाच घाबरून परत फिरला. तिथं यज्ञ चालू होता, त्या मंडपामध्ये गेला आणि तिथल्या ब्राह्मणांना, अरे काय स्वाहा करत बसलाय, तुमचा स्वाहा झाला, चालल्या बायका सोडून. त्यांनाही काही याची चालली होती. परत आला, बायकोचा हात धरला. तो म्हणलं, तस सोडणार नाही तुला, मला सोडून कुठे जाणार तू? अग्नीच्या साक्षीने पाणी ग्रहण केलंय, मंत्राने पाणी ग्रहण केलंय, लग्न केलंय तुझ्याशी, माझा अधिकार आहे, मी नाही सोडणार तुला, बांधून ठेवीन. म्हणून पाकशाळेमध्ये ताक घुसळण्याचा जो खांब असतो त्याला धारणा शब्द आहे संस्कृतामध्ये. त्या ताक घुसळण्याच्या खांबाला त्याने आपल्या बायकोला बांधून टाकलं.
तिथं दोरी असते ताकाची, त्याच्याने बांधून टाकलं. असे कशी जाशील, सोडणार नाही. बायको आहेस माझी, लग्न केलंय. ती म्हणाली तुमचा लग्न झालंय माझ्या देहाबरोबर, देहाची आसक्ती आहे, घ्या देह ठेवून तुम्हाला. ती बांधलेल्या अवस्थेमध्ये तिने तसाच देह तिथंच टाकला आणि आत्मस्वरूपानं परमात्म्याकडे धावत निघाली. मग त्यांनी भगवंताला जेवण दिलं वगैरे. ही यज्ञपत्न्यांची कथा दशमस्कंधामध्ये जी येते ती ज्या अर्थाने भागवतात येते तो अर्थ आत्ता बाजूला ठेवा. मला काय सांगायचंय ते ऐका. मला आपल्याला असं सांगायचंय की पुढच्या दाराने जाऊन पुरुष जे करून भगवत तत्व प्राप्त करून घेऊ शकत नाही, ज्या यज्ञ यागानं त्या मागच्या दाराने असणाऱ्या स्त्रिया फक्त भगवंतावर प्रेम करून मार्दवयुक्त अंतःकरणानं परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतात. हे स्त्रीचं स्त्रीत्व आहे. मला हे सांगायचंय आपल्याला. ज्या यज्ञ यागानं परमात्मा प्राप्त होत नाही तो फक्त मार्दवयुक्त अंतःकरणाने, कोमल अंतःकरणाने, भगवंतावरच्या प्रेमाने ते त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतात. हे स्त्रीचं स्त्रीत्व आहे. फक्त याच्याकरता भगवंताला अनुकूल होता आलं पाहिजे आणि ती अनुकूलता स्त्रीच्या जीवनामध्ये जेवढ्या चटकन निर्माण होते तेवढी अनुकूलता इतरांच्या कुणाच्याही जीवनामध्ये तेवढ्या चटकन निर्माण होत नाही. घर वेगळं असतं, संस्कार वेगळे असतात, आई वडील वेगळे असतात, गोत्र वेगळं असतं, घरादाराची पद्धत वेगळी असते, स्वयंपाकाची पद्धत वेगळी असते, नात्या गोत्यात वावरण्याची पद्धत वेगळी असते. पण ती स्त्री ते सगळं सोडून ज्या पुरुषाच्या घराचा स्वीकार करते त्या घराची अनुकूलता ती जेवढ्या लवकर प्राप्त करून घेऊ शकते तेवढं दुसरं कोण प्राप्त करून घेणार. सगळं सोडून देते, तिकडची चव सोडून देते, सासरच्यांची जी चव आहे ती आत्मसात करते. तिकडचे आई वडील सोडून देते, सासू सासऱ्याला आई वडील मानायला लागते. नात्या गोत्यात वावरण्याची माहेरची रीत सोडून देते, सासरच्या रीतीप्रमाणे वागायला लागते. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेला हा बदल हा जेवढ्या सहजतेनं स्त्री स्वीकारते तेवढ्या सहजतेनं इतरांना स्वीकारता येत नाही. हे स्त्रीचं स्त्रीत्व आहे. आणि हे सगळे स्त्रीचे स्वभाव आपल्याला सुभद्रेच्या चरित्रामध्ये दिसणार आहेत. ते कुठल्या कुठल्या प्रसंगात दिसतात त्याचा विचार करायचा आहे. फक्त थोड्या वेळानंतर तो विचार मी उत्तरार्धामध्ये करतो. भजन होईल, थोड्या वेळ आपण हे घेऊन या, नाश्ता घेऊन या, त्यानंतर आपण सुभद्रेचं चरित्र थोडंसं विस्ताराने पाहूया. राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई, राम कृष्ण विठाई सीता रखुमाई, राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई. भाविकांना रोज रोज सूचना द्याव्या लागतात. खाली बसा. आधी पूज्यश्री महाराज व्यासपीठाच्या या मंडपाच्या बाहेर जाता गेल्यानंतरच सर्वांनी उठायचंय. बसा खाली. राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई, 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 हरि 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 राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई, राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई, हरि राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई, राम कृष्ण विठाई सीता राधा रखुमाई. अलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय. जगन्नाथ भगवान की